नमस्कार उद्यमी. मी सौमित्र घोटीकर. निवडक उद्यमी ग्रुपबद्दल बरेच वेळा बोललं गेलेलं आहे. तरीसुद्धा थोडक्यात सांगतो, की अतिशय वेगळं आणि तरीसुद्धा मानसिकता जोपासणारं उद्योजकाची असा आम्ही एक ग्रुप आहे. हा टिपिकल ग्रुपपेक्षा वेगळा आहे आणि त्याच्याबद्दल आपण सविस्तर नंतर बोलूही शकतो. फिलहाल सांगायचं असं तर आमचा 3 गोष्टीवरती महत्त्वाचा फोकस आहे. तो म्हणजे उद्योजकीय मानसिकता घडवणे, नंतर नेटवर्किंग जे बिझनेस नेटवर्किंग आपल्याला सुज्ञपणे कसं करता येईल ते करणे आणि मार्केटिंग या 3 गोष्टींवरती जास्ती फोकस आहे. शिवाय अनेक आर्थिक आपण जे म्हणतोय, की आर्थिक सज्ञानता, साक्षरता नाही म्हणणार मी. सज्ञानता म्हणजे आपल्याला बाकी सगळ्या फायनान्शियल टर्म कळणे वगैरे हे पण आपण खूप महत्त्वाचं मानतो. 2019 पासनं हा ग्रुप ऑनलाईन आहे. आता काही पॉडकास्ट पण आपण करतो त्यापैकी हा एक भाग आहे. तर दर शुक्रवार, शनिवार, रविवारी 3 दिवसापैकी 1 दिवस आपण पॉडकास्ट करतो. त्या पॉडकास्ट म्हणजे काय असतं, की आपल्या रोजच्या चाललेल्या गप्पा असतात एकमेकांच्या उद्योजकांच्या. तर त्याच गप्पा आपण Zoomवरती करतो आणि त्या आपण YouTubeवरती टाकतो. तर तुम्ही जरूर पाहत राहा. उद्योजक लोकांचा हा जो ग्रुप आहे, सिलेक्ट ग्रुप निवडक उद्यमी याची वार्षिक फी आहे ₹3,540. तुम्हाला जॉइन व्हावं असं वाटलं, तर जरूर जॉइन व्हा. यांचा एक स्पेशल वेगळा WhatsApp ग्रुप असतो आणि त्याच्यावरती वेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालतात. पॉडकास्ट बघायला काही तुम्हाला मेंबरशिपची गरज नाही आहे. तुम्ही बघू शकता. आमचा एक Facebookचा पण एक ग्रुप आहे. त्याच्यावर पण आता यथोचित तुम्हाला हे सगळं मिळायला लागेल. तर आजचा विषय असा आहे, की डिसिप्लिन खूप वेळा असं म्हणतो, की सातत्य पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे, संयम पाहिजे त्याच्याकरता. पण मला असं दिसतं, की संयम हा बराच बोरिंग होऊ शकतो कधी-कधी. म्हणजे वाटतं आपल्याला. काही लोकांना तो अजिबात बोरिंग वाटत नाही. काही लोकांची ती मानसिक जडणघडण असते. पण उद्योजक जो उसळ्यांवरती काम करतो ना बराचसा, तर त्याला पेशन्स थोडासा एक आव्हानात्मक वाटतो. मला तरी नेहमीच वाटलेला आहे. तर हे शिकायचं कसं आणि कसं अंगी बाणवायचं, की ते आपल्याला आवडेल. एखादी गोष्ट आवडली, की आपण ती सहज ती करायला लागतो. तर ती आवडून कशी घ्यायची याच्याकरता आम्ही आज एक आमच्या ग्रुपच्याच सदस्य आहेत दीपलक्ष्मी पेशवे. तर मॅडमना मी पेशवे मॅडमना फक्त स्पॉटलाईटमध्ये ॲड करतो आणि मॅडमची ओळख सांगायची अशी तर अनेक वर्ष अनेक म्हणजे स्वतः त्या दंतशल्य विशारद पण आहेत. डेंटिस्ट आपण त्यांना म्हणूया. पण या क्षेत्रात प्रत्यक्ष आव्हानं झेलत-झेलत आवडून आणि त्याच्यातलं ज्ञान संपादन करायच्या इच्छेने शिरलेली व्यक्ती आहे. या क्षेत्रात म्हणजे माइंडफुलनेस हा त्यांचा विषय आहे आवडीचा. तर आम्ही त्यांच्याशी बोललो, की माइंडफुलनेसनी याला क्रॅक करता येईल का बोर्डमला? तर त्या म्हटल्या, की मला बोर्डम येतच नाही. पण मी सांगेन मला कसं काय, मी काय-काय करू शकते. आणि त्यांना अर्थात प्रश्न आणि उत्तर या स्वरूपात आपण थोडासा संवाद करायचा प्रयत्न चालला आहे आपला. तर त्याच्याकरता मी निशांतला अ, कडे बोलवतो आणि निशांत मग हा सगळा आता जो आपला जो आता पुढचा विषय जो आहे, तो सगळा हाताळेल. ओव्हर टू यू निशांत. हो, धन्यवाद. थँक स्वागत सगळ्यांचं. मी निशांत आवळे. थोडासा विषय असा झाला आमच्या सौमित्र सर म्हणाले तसा WhatsAppच्या चर्चेमध्ये मी एक मोनिश पाबराय म्हणून एक गुंतवणूकदार आहेत. म्हणजे मूळचे भारतीय पण अमेरिकेत असतात आणि त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यांचं एक गाजलेलं पुस्तक देखील आहे धंदो इन्व्हेस्टर आणि एक एक विशिष्ट विचारसरणी त्यांनी त्या पुस्तकात मांडली आहे की थोडंसं पार्श्वभूमी म्हणून सांगते की धंदेवाईक हा त्यांनी एका स्टिरियोटाईपला छेद दिलाय म्हणजे हाय रिस्क हाय रिवॉर्ड किंवा हाय रिटर्न असं म्हटलं जातं. पण त्यांनी पद्धतशीरपणे उदाहरणं आणि लाईव्ह उदाहरणं देऊन सांगितलंय की धंदेवाला किंवा आंतरप्रनर जो असतो तो ऍक्च्युली रिस्क कमी करत असतो आणि त्या अनुषंगाने तो रिवॉर्ड ऑप्टिमाइज करत असतो आणि त्याची जगभर घडलेली लाईव्ह एक्झाम्पल्स त्यांनी दिले. त्या व्हिडिओमध्ये त्या पुस्तकाबद्दलची बरीचशी माहिती होती आणि एक तिकडे असा विषय निघाला की आता आपण जे म्हटलं पेशन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता हे ना ह्या फार ब्रॉड टर्म्स आहेत. ह्याचं एक्झॅक्टली एक्झाम्पल काय असं विचारलं तर लोक काही वेग सांगतात. त्यांनी एक त्याच परीने एक सांगितलंय की भिंत रंगवल्यानंतर ती सुकण्यापर्यंत मी एकटक बघत राहू शकतो. हा त्यांनी त्यांच्या अनुषंगाने दिलेला पेशन्सचा एक प्रकार आहे. आता त्यालाच जर व्यावसायिकतेशी जोडायचं झालं तर बऱ्याच वेळेला बोर्डम येतं व्यवसाय करताना म्हणण्यापेक्षा कामाच्या फ्लो मध्ये असताना अचानक काम कमी झालं किंवा ऑलमोस्ट झिरो झालं की धंदेवाला बावचळतो आणि त्याला लिटरली कळेन असं होतं आणि प्रत्येक धंदेवाल्याच्या आयुष्यात ही फेज येते कधीतरी आणि त्या बोर्डम मध्ये मग त्याला असं वाटतं की मी काहीतरी चुकतोय का आणि मग तो काहीतरी ऍक्शन घ्यायला जातो आणि मेजॉरिटी ऑफ टाइम्स हे त्याच्या बेस्ट इंटरेस्ट मध्ये नसतात. तर हा जो ड्राय पॅच आहे हा बोर्डम आहे. हा बिझनेस करताना जेव्हा तुम्ही ऑलरेडी एक हाय पीक एक्सपिरियन्स केलाय आणि आता तुम्हाला हे असं येत आहे आणि मग
तेव्हा न बावचता ऍक्च्युली करायचं काय? पहिलं हे असं येतं, हे आयडेंटिफिकेशन, मग त्याचं अवेअरनेस, मग मानसिकता, आणि मग जर एक्सटर्नल काही आपल्याला टूल्स असतील की ज्याच्यातून आपण हे स्वतःवरती काम करू शकतो, तर अशा विषयावरती बोलता येईल का असं? आणि मग पेशवाबाईंचं त्याच्यामध्ये थोडंसं त्यांचं त्या क्षेत्रातलं काम आहे, तर आम्ही ठरवलं मग त्यांनाच विचारूया लाईव्ह मध्ये. तर असा आजचा विषय. पेशवा मॅडम, तुम्ही वेळात वेळ करून आला, थँक्यू व्हेरी मच. प्लीज, ओव्हर टू यू. थँक्यू. या गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि थँक्यू निशांत आणि थँक्यू सौमित्र सर. माझा आज पहिलाच असा पॉडकास्ट आहे ना आपल्या बरोबर, म्हणजे रेकॉर्डेड वगैरे आणि फॉर्मल. एरवी बोलणं खूप होतंय आणि थोडं जरा काय म्हणूयात, सरांनी फक्त माइंडफुलनेस सांगितलं. माझ्या अनेक अनेक सर्टिफिकेशन्स, अनेक डिग्र्या आहेत सायकोलॉजीतल्या, आणि त्याच्यातनं जे जे काही मी पण असंच, मी फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर आहे. त्यामुळे तर आणि हेल्थ केअर मधून येणारी व्यक्ती ही एक वेगळ्या मानसिकतेची असते. पण मी या सगळ्यातनं हा जो काय अभ्यास स्वतःसाठी करत गेली आहे खरं तर, आणि भोगून भोगूनच, म्हणजे हे नाही तर जे जे निशांतने आता मेन्शन केलं त्या बऱ्याचशा ह्याच्यातनं मी गेलीये. आणि ते जे काय म्हणतो आपण, एक असं डार्क अँड डिफिकल्ट डेज असं मी म्हणेन. म्हणजे फक्त वेळ नाही, दिवस दिवस पण म्हणजे येऊ शकतो, आणि खूप त्याच्यातनं जो कमबॅक करायला लागतो, तर त्या बऱ्याचशा कमबॅक्स मी केलेत वेगवेगळ्या प्रकारे. किंवा तर मी टूल्स म्हणण्यापेक्षा मी थोडंसं ते पण शेअर करीन की मी माझ्या प्रवासातल्या काय काय गोष्टी तेव्हा तेव्हा कसं कसं काय काय टर्न मारले, किंवा काय काय गोष्टी मग सुचल्या आणि अरे आता करायलाच पाहिजे करायलाच पाहिजे, म्हणजे तशा पद्धतीने थोडं थोडं मी आज सांगणार आहे. आणि त्याच्यामध्येच काही गोष्टींचं जे टेक्निक्स म्हणू आपण, किंवा प्रत्येकाचं लाईफ वेगळं आहे ना, प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा आहे, प्रत्येकाची आव्हानं वेगळी आहेत, आणि समोर काय कसं वाढून ठेवलंय. पण कसं आहे की आपल्या पुढे कोणतरी ऑलरेडी चाललेला आहे ती वाट. तर त्या लोकांचा हे घेणे, आधार घेणे, त्यांना थोडं विचारणे की मी आज आता अडलंय, तर मी नेमकं काय करू, जे ओके. मला कधी कधी मिळालं नाही त्या आधीच्या प्रवासामध्ये. किंवा जरी असं जरी मिळालं तरी ते मला पटलं नाही बऱ्याच वेळेस. मला असं वाटलं की नाही नाही, मला नाही वाटत मी हे असं करीन, किंवा मला नाही करावं असं वाटत. तुम्ही केलं ठीक आहे, पण मला नाही, आय डोंट जेल विथ दॅट असं. ओके. तर मी सायकोलॉजीचा, मी डेंटिस्ट ही अनेक वर्षापूर्वी होते, म्हणजे 94 टू 2004. त्याच्यानंतर मी कम्प्लीट टर्न अराउंड, सगळे दरवाजे बंद झाले माझे डेंटिस्ट्रीचे, कारण माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं नव्हतं आणि मी नोकरीत होते. त्यामुळे तर नोकऱ्याच नाहीत. नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या लोकांनाही नोकऱ्या नव्हत्या. मग काय करायचं, म्हणून मग मी काउन्सिलिंग. आणि तेव्हा सगळे असे म्हणतात ना, काउन्सिलिंग काउन्सिलिंग वगैरे खूप स्कोप आहे, खूप स्कोप आहे. पण नंतर जेव्हा प्रायव्हेट प्रॅक्टिस काढली तेव्हा कळलं लोक पैसे द्यायला किती कुचकुच करतात, किती गोष्टी. त्याच्यातनं पण मी सगळ्यातनं गेले. त्याच्यातनं तो जो बोर्डमचा काय काय पार्ट, म्हणजे वाट बघणे, रादर दॅन बोर्डम ना, आय विल टर्म इट ॲज वाट बघणे, वेटिंग पिरियड्स फॉर अ लॉट ऑफ थिंग्स, राईट. सो मग त्या बोर्डम मध्ये मी त्या वेटिंग पिरियड्स मध्ये ना, मी कधी स्वतःला रिकामं, म्हणजे माइंड रिकामं नाही ठेवलं. सतत नवीन काहीतरी थेरपी शिकायच्या, आणि मार्केटिंग टेक्निक्स अर्थात हळूहळू शिकायला लागले. बोलणं जे तुमचं आहे ना, द फर्स्ट कॉल विच कम्स, सगळ्याचा जो बेसिक आहे ना, कारण मी एकटीच, माझं सगळं वन मॅन आर्मी आहे माझी, त्यामुळे मी सगळं हँडल करायचे. त्यामुळे अंडरस्टँड तो जो पहिला कॉल येतो ना, म्हणजे मी आता जे मी आता ट्रेनिंग्स काय काय सुरू केले त्याच्यामध्ये मी थेरप्युटिक कम्युनिकेशन इन डेंटिस्ट्री हा माझा एक विषय मी घ्यायला सुरुवात केली आहे. वर्कशॉप्स पण घेतेय, म्हणजे पेशंटशी कसं बोलायचं. डॉक्टरकडे जेव्हा तुम्ही कॉल करता, राईट, तेव्हा कोण उचलतं ते? प्रत्येक वेळी डॉक्टर नाही उचलत, राईट. त्यांनी कोणाला तरी अपॉइंट केलेलं असतं. तिथून सुरुवात होते खरं तर तुमच्या बिझनेसची, राईट. तुमच्या बिझनेसमध्ये प्रत्येकाच्या हू टेक्स दॅट फर्स्ट कॉल, तिथून खरं तर सगळं सुरुवात होते. तिथून कॅस्केडिंग म्हणजे गडबड व्हायला सुरुवात होते, राईट. जे निशांतनी सांगितलं की असे मध्ये पिरियड्स येतात ना, की काहीच नाही, की खूप काम होतं आणि आता काहीच काम नाही. तर पहिलं मला असं वाटतं त्याचा अभ्यास करण्यात यावा की लीन पिरियड किंवा स्लॅक पिरियड कधी येतो आणि काय येतो, ह्याचा पहिला अभ्यास करायला हवाय.
प्रत्येकाने आपापल्या इंडिव्हिज्युअल बिझनेसेसमध्ये आणि हाऊ टू ओव्हरकम. मला स्लॅक येणारच आहे. डेंटिस्ट्रीत पण म्हणजे डेंटल क्लिनिक्समध्ये पण पावसाळ्यात वगैरे स्लॅक असतो किंवा सुट्ट्यांमध्ये वेगळं हे असतं. म्हणजे काही लोक गावाला जातात पण पाहुणे येतात आणि हल्ली आता कसं झालंय, मी डेंटिस्ट्रीचे थोडेसे उदाहरणं देणार आहे कारण मी त्या हेल्थकेअर मधून म्हणजे तुम्हाला त्याच्यातनं इतर तसे हे पण सुचू शकतात. जे हो. अब्रॉडची लोक येतात ना इथे वेकेशन्सला, हा. ते त्यांचा वेकेशन पिरियड वेगळा असतो. आणि तिथे खूप महाग आहे डेंटिस्ट्री. सो इथे येऊन ते सगळे ट्रीटमेंट्स करतात. म्हणजे साधारण कधी कधी जुलै, ऑगस्ट किंवा सप्टेंबर किंवा डिसेंबरच्या वेळेस भरपूर पेशंट्स असतात बाहेरगावचे आलेले आणि त्यांना सगळी ट्रीटमेंट एकदम करून हवी असते. सो दे पे लाईक एनिथिंग आणि की कम्प्लीट करा कारण तिकडे जाऊन मग परत काय त्यांना जमणार नाहीये किंवा अफोर्ड नाही होणार आहे. राईट. सो प्रत्येक ट्रिक्स अँड ट्रेड्स ऑफ द ट्रिक्स अँड हे आहेत ऑफ प्रत्येक बिझनेसचे. राईट. आणि जेव्हा तो बोर्डम येतोय तुम्हाला सेन्सिंग व्हायला हवंय. अँटिसिपेशन. मी पहिलं सायकोलॉजीचं जे टेक्निक किंवा असं म्हणेन की अँटिसिपेटिंग फर्स्ट अँड फॉरमोस्ट. कारण मी एक प्रिव्हेन्शन कडे जाणारी व्यक्ती आहे. म्हणजे हेल्थ केअरवाले आमच्या सगळ्यांसाठी होऊ नये म्हणून बेटर त्याची काळजी आधीच घ्या कारण झाल्यावरती मग वेगळंच आहे. खूप गोष्टी आहेत. त्यापेक्षा होऊ नये म्हणून मग ते सेम प्रिन्सिपल्स तुम्ही व्यवसायाला पण जोडा ना. प्रिव्हेन्शन तुम्ही तुमच्या व्यवसायाचा पहिलं म्हणजे खूप डीपली अभ्यास केला पाहिजे. तुम्ही इंडिव्हिज्युअल आहात, तुमची टीम आहे, ह्या सगळ्याचे फॅक्टर्स तुमच्या बिझनेसवर वर्क होणार आहेत आणि ते बिझनेस फॅक्टर्स कमिंग बॅक टू दॅट स्लॅक आला की बोर्डम येतं कारण करायला काहीच नसतं. राईट. किंवा इन्व्हेस्टमेंट वाट बघणे हे जे आहे तेव्हा व्हॉट आय फील यू शुड बी डुईंग इज तुम्ही आधीच एक यादी बनवून ठेवा की तुम्हाला काय वाचायचं आहे. एक्सपांडिंग युअर नॉलेज. तुमचं ज्ञान तुम्ही सतत कारण आज अपस्किलिंग म्हणजे सतत प्रत्येक क्षेत्रामध्ये काहीतरी पुढे 1.0 झालं की 2.0 की 3.0 हे चालूच आहे ना. आणि आजूबाजूची परिस्थिती वेगवेगळ्या ह्याच्यात तुम्हाला आव्हानं पण देते पण तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज पण देते. असं थोडी आहे ना आव्हानं पण तुम्हाला ते कॅच करता आलं पाहिजे. एकाच सो पतलावर ते असतात ते. आव्हान सॉरी. आणि ऑपॉर्च्युनिटी एकाच नाण्याच्या दोन बाजू. हो एक्झॅक्टली. पण मग यू शुड बी एबल टू सेन्स दॅट. राईट. तुमचं माइंड जर डाऊन जायला लागलं होतं ना स्लॅक आला पैसे कुठून येणार आहेत कसं भागणार आहे वगैरे वगैरे सगळे जे टिपिकल आपला जो सेल्फ टॉक म्हणजे जे आपण फक्त स्वतःशी बोलतो. दुनियेत कोणाशीही बोलत नाही आपण त्याला सेल्फ टॉक म्हणतात. इट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट की आपला सेल्फ टॉक हा नेहमी चांगलाच असला पाहिजे. मला कळतंय की सारखं कन्सिस्टंटली तो चांगलाच राहू शकत नाही पण आपण तो ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या फॅक्टर्समुळे आपला सेल्फ टॉक खाली जाईल त्या फॅक्टर्सवर आपण काम केलं पाहिजे. म्हणजे आपण फर्स्ट म्हणजे आयडेंटिफिकेशन ऑफ द फॅक्टर्स विच आर गेटिंग आवर सेल्फ टॉक डाऊन. घरातल्या गोष्टी असू शकतात, बाहेरच्या गोष्टी असू शकतात, शेजार बाजारच्या गोष्टी असू शकतात. राईट. सो वी नीड टू बी अवेअर. सो सेकंड मी पहिलं अँटिसिपेशन बोलले होते. राईट. हो. म्हणजे आधी मला त्याचा एक्झॅक्ट मराठी शब्द असा येत नाहीये पण आणि कल्पना करा. अवेअरनेस. सॉरी. आगाऊ कल्पना असणं. पूर्वकल्पना काही पूर्वकल्पना. गोष्टींची किंवा पूर्वकल्पना हा वेगळा शब्द आहे. अँटिसिपेशन हा एक वेगळा त्याचा गर्भित अर्थ मला वेगळा आहे. सौमित्र सरांनी हात रेस केलाय का? त्यांना हो. काहीतरी विचार. मला एक फक्त विचारायचं असं की आता मिस झाला पॉईंट. अगदी तुम्ही आधीचा पॉईंट जो बोललात ना त्याला धरून एक पॉईंट होता बोलायचा. पण मी आठवतो नंतर विचारतो नंतर तुम्हाला. हो. म्हणजे अँटिसिपेशनला का नाही, अवेअरनेसला सांगतो मी का? तुम्हाला आधीच्या याला ठीक काहीतरी आहे होता फाईन. ओके त्या लक्षात ओके. नाही आलं. आठवलं की मग सांगा. हा. सो अवेअरनेस म्हणजे सेन्सिंग करणं सेल्फ टॉक आपण बोलत होतो. राईट. तर तो सेल्फ टॉक सतत रोज मॉनिटर केला पाहिजे. जिथे कुठे असं वाटतंय की आपण गडबड करतोय सेल्फ टॉक मध्ये व्हॉट वी टॉक टू आवर सेल्फ इन्स्टंटली पिक इट अप आणि इन्स्टंटली ऍड्रेस इट. वाट नाही बघायची कारण ते डाऊनस्लाइड व्हायला लागतं. मग त्याच्या भोवती वेगळ्या वेगळ्या गोष्टी येतात. मग असंच होईल तसंच होईल असं होतच नाही तसंच होतं कायम असंच हा वागतो तसंच तो करतो. हेच तर बोलतो आपण स्वतःशी. नाही. ती नेहमी असंच करते ती नेहमी तसंच बोलते ती मला हेच साथच देत नाही मग असंच होतं तसं होतं ती बँक हे देत नाही ते मला पैसे देत नाहीत किंवा मला काय सीसी मला तुमचं फार
करंट अकाउंटचं मला काही माहित नाही, कारण मी कधी ते काढलेलं नाही, त्यामुळे मला त्यातल्या गोष्टी काय माहिती नाहीये. पण थोडक्यात म्हणजे उद्योजक बेसिकली तेच आहे ना, ऑर्डर नाही आली, का नाही आली, असं झालं तसं झालं, बिझनेस नाहीये, ह्यांनी त्यांनी पळवला किंवा त्यांनी माझं लीड घेतलं किंवा त्याचा माझा क्लायंट तिकडे गेला, हेच तर स्टॉक आहे, मग असं कसं काय वगैरे. जर जमत नसेल इन द सेन्स की जर हे व्यक्त, कारण आता मला सवय झाली आणि मी काउन्सिलर असल्यामुळे कसं आहे की मी स्वतःही बोलते आणि लोकांनी बोलतं करते. लिहून काढायचं. निशांत, दिस इज अनदर टेक्निक, जर्नलिंग करणे. जर्नलिंग. येस. जर्नलिंग इज अ मस्ट फॉर एव्हरीवन खरं तर, राईट. मी करत नाही कारण मला बोलायची, मी जे काय असेल माझी स्वतःची पण थेरपिस्ट आहे. ओके. एव्हरी थेरपिस्ट शुड ऑल्सो हॅव अ थेरपिस्ट. हे मस्ट आहे, कारण माझे लाईफ स्ट्रगल्स चालू आहेत ना. असं थोडी आहे ना की माझं लाईफ एकदम असं स्ट्रेट लाईन सारखं आहे, थोडी आहे. ECG सारखं वर खाली इकडे तिकडे बऱ्याच गोष्टी येतात त्याच्यात. तर जर्नलिंग इज वन व्हेरी इफेक्टिव्ह वे, कारण तुम्ही लिहिता लिहिता ना बऱ्याच गोष्टी सुचू शकतात. तुम्ही बोलताय, राईट, अरे हे सुचलं की अरे हे ट्राय करू का. स्वतः बरोबर जरा बसायला शिका. ध्यान जर करत नसाल, आज काय म्हणूयात, सुवर्ण योग आहे आज, आंतरराष्ट्रीय योग दिवस पण आहे. तर म्हणजे ह्या प्लॅटफॉर्म वरती किंवा इतर कोणी जे कोणी येतील किंवा बघतील, तर रोज स्वतःबरोबर थोडा वेळ ध्यान हे मस्ट आहे. त्या ध्यानामध्ये टप्प्या राहणार आहेत. ज्यांनी कधीच केलेलं नाही ध्यान, तर ध्यानात बसा आणि ट्राय, आतमध्ये जा, आत्मपरीक्षण करा. सो दिस इज अनदर टूल किंवा अनदर अवेअरनेस टेक्निक. आत्मपरीक्षण हे मस्ट आहे. दुसरं कोणी सांगणं आणि स्वतःत आत जाऊन त्याची काही उत्तरं शोधणं हे मस्ट आहे. रोज केलं पाहिजे. की वेअर इज माय बिझनेस हेडेड, इज इट हेडेड इन द राईट डिरेक्शन. माझे विजन, मिशन आणि गोल्स, इज एव्हरीवन अलाइन्ड टू इट, एम आय, पहिलं म्हणजे आधी मी अलाइन्ड आहे का त्या गोल्सला, आणि जी मी टीम मोठी गोळा केलीये ते सगळं त्यांनी का करावं ते. हा फार मला नेहमीच प्रश्न पडलाय, म्हणून मी माझे उद्योगधंदे काही बंद केले, कारण मला असं लक्षात आलं की माझ्या एकटीचं विजन मिशन गोल आहे ते, बाकीच्यांना नको आहे ते फक्त नोकरी करायला आले, त्यांना काही घेणं देणं नाहीये तुमच्या विजन. ते नुसतं पोपट म्हणून आपलं पोपटपंची करायची ऑडिटर समोर किंवा काय म्हणून ते आपलं बोलून दाखवतात, पण दे डोंट अलाइन. तिथे गेम्स होतात मेजरली, राईट. आय बेसिकली ड्रायव्हिंग ॲट की कसा, हाऊ यू आर गोइंग टू सस्टेन दॅट बिझनेस, राईट. सो ते आत्मपरीक्षण करणं आणि त्याच्यातनं उत्तरं स्वतःला मिळतात. मी ही सगळं, आणि मी जे तुम्हाला सगळं हे सांगतेय त्या सगळ्यातनं मी गेलेली आहे, आणि मी ध्यानामध्ये माझे मॅक्सिमम जे काय मला उत्तरं मिळतात की अरे आता हे कर, अरे ते राहिलं, ह्यांना भेटलो होतो, ह्यांच्याबरोबर आपण हे पुढे करू शकतो, तेव्हा लक्षात येत नाही, कारण मी खूप लोकांना भेटत असते. सो नंतर मी आत्मपरीक्षण जेव्हा करायला बसते तेव्हा मला सुचतं, अरे ही व्यक्ती किंवा दुसऱ्यांना जोडणं, राईट. आता सध्या माझं ते पण उद्योग आहे ना की अरे तू काय करतो, हा, हे एकमेकांना, हे दे कॅन कॉम्प्लिमेंट इच अदर किंवा देअर बिझनेसेस कुड कॉम्प्लिमेंट इच अदर. ते पण उद्योग आता माझं, कारण मी इतकं फिरतीये सध्या सगळीकडे इकडे तिकडे, तर ते पण माझं झालेलं आहे. सो ते शांतपणे जेव्हा मी बसते ध्यानात तेव्हा मला सुचतं, राईट. म्हणून मी जे म्हटलं ना, मला नाही येत बोर्डम, मला इतक्या गोष्टी, आणि आता आय एम बॅक इन डेंटिस्ट्री आफ्टर 16 years ऑफ काउन्सिलिंग. सो तर आता इतकं मोठं ब्लूप्रिंट समोर वाढून ठेवलंय की मग शक्यच बोर्डम प्रश्नच नाही. आता आय एम लाईक आता हे, म्हणून मग मी विचार करून वेळ देतेय. बॅलन्स. आणि कसं त्याच्यात ना युजफुल लोकांना गेलं पाहिजे माझ्याकडून. जे व्हॉट यू आर लुकिंग फॉर शुड कम आउट फ्रॉम मी अँड शुड हेल्प यू मूव्ह अहेड इन व्हॉट एव्हर यू आर स्टक विथ. बोर्डम, मी काल थोडासा अभ्यास केला, आपलं जसं बोलणं झालं होतं, कारण मला एक कोंदण द्यायचं असतं, राईट, कुठल्याही विषयाला. सो बोर्डम काय येतं, इन्स्पिरेशन नाही इंटरनली, मोटिवेशन नाही इंटरनली, म्हणून बोर्डम येतं. तुम्ही पेटलेले असाल तर बोर्डम काही येत नाही. पेटलेले इन द सेन्स यू आर रेअरिंग टू गो, यू हॅव सो मेनी थिंग्स टू डू, कशाला येईल बोर्डम, राईट. तिथे मे बी कधी कधी यू आर गोइंग टू फास्ट. मी थोडंसं आज एनर्जी वाईज पण बोलणार आहे. हा, म्हणजे कसं की तुम्ही दिवस जेव्हा सुरू, म्हणजे मी जनरल आयुष्याचं पहिलं सुरू करते.
आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपले काही ठोके म्हणजे हार्टबीट्स हे सगळं सायंटिफिक आहे. मनशक्ती केंद्र लोणावळ्याचं आहे. त्यांच्याकडे ह्याच्यावर सगळं 3 दिवसाचे वर्ग आहेत आणि हे खूप महत्वाचं आहे कारण उद्योजक हा ह्याची एनर्जी खूप लहान वयातच संपून जाते. त्यांची सगळी धावपळ आणि दगदग करून आणि मग नंतर काय ते सगळं मी हॉस्पिटलात अटॅच असल्यामुळे मी ते तिथे सगळं पाहिलेलं आहे. तर मला असं कुठेतरी वाटतं की यू शुड बी व्हेरी केअरफुल विथ युअर एनर्जी एक्सपेंडिचर. मनी वाईज विचार करून पैसे खर्च करताना तसं एनर्जी वाईज दिस इज व्हेरी इसेन्शियल फॉर युअर मेंटल फिजिकल स्पिरिच्युअल हेल्थ. आज आज माझी ही खूप धावपळ झाली आहे. एक ऑलमोस्ट आठवडा झाले. सो म्हणून मी आज आज आता निवांत मी काही नाही करणार. मी पॉडकास्ट फक्त आपलं बोलणार आहे. आय एम गोइंग टू टेक रेस्ट टुडे आफ्टरनून. कंप्लीट रेस्ट. राईट. संध्याकाळी पळपळ आहेत. राईट. पण ती जी रेस्ट आहे ना ती पण महत्वाची आहे. त्या रेस्ट मधून बऱ्याच गोष्टी आपलं रिज्युविनेशन होत असतं. राईट. आणि आयडियाज येतात आणि मेंटल रेस्ट नको का? सारखंच समटाइम्स बोर्डम इज गुड. लेट मी टेल यू दॅट ऑल्सो. हा, पण टेक इट इन अ डिफरंट वे. बोर्डम म्हणजे आय वुड रादर दॅन पुटिंग इट एज बोर्डम आय यूज द वर्ड नथिंगनेस. हा सायंटिफिक टर्म आहे ही. नथिंगनेस. काहीच नाही. ऑटो पायलट. काहीच नाही. निवांत उठलाय आज मस्त काही नाही करायचं म्हणजे मानसिक घोडदौड नाही करायची. चिल. चिल शब्द आहे ना. राईट. सो चिल. राईट. कारण नंतर कसं होतं थोड्या वेळात चिल झाल्यानंतर लक्षात येतं अरे आय बेटर गेट अप अँड आय बेटर स्टार्ट डुईंग. ते राहिलं होतं. सो लिहून ठेवा. ते पण मी फॉलो करते. एक टू डू लिस्ट कायम तयार ठेवायची आणि राईट इट डाऊन. आणि मोठं मी सगळीकडे लाल माझे सगळे कॅलेंडरांवरती मोठ्या गोल गोल केलेले असतात. लिहून ठेवलेले असते. कालनिर्णय सगळे मी खराब केलेत. नंतर अजून 3-4 कॅलेंडर्स आहेत माझ्याकडे वेगवेगळ्या ठिकाणी. कारण मला तिथे त्या मोमेंटला काही सुचलं ना मग असं वाटतं की मला विसरायला होईल. मी तिथे लगेच त्या कॅलेंडरला लाल लाल पेन ठेवली आहेत खूप ठिकाणी. राईट. बिकॉज दॅट गिव्स मी अन आयडिया की अरे हे नाही दिस इज इम्पॉर्टंट. आय बेटर डू इट. ओके. सो दॅट बोर्डमची बकेट लिस्ट एक तयार पाहिजे. आणि समटाइम्स बोर्डम इज गुड. पण समजा बोर्डम इज कमिंग बिकॉज ऑफ लॅक ऑफ मोटिवेशन. देन यू नीड हेल्प. इफ यू कॅनॉट गेट. माझं कसं झालं आता मी इतक्या गोष्टींमधनं गेली आहे ना की मला सेल्फ मोटिवेशन मला माहितीये कसं कसं ऑलरेडी आलेलंच आहे. राईट. पण मग तुम्हाला म्हणून मग हे वेगवेगळे पॉडकास्ट ऐका आणि यू शुड बी हॅव्हिंग वन मेंटॉर फ्रॉम युअर बिझनेस who has already achieved a lot is at a stage. थोडंसं 1-2 वाक्य बोलली तरी त्यांना लगेच तुम्हाला ते पुल आउट करतील. मानसिक ना आपण असं डिचेस मध्ये दलदलीत जातो आपण. राईट. आणि वी स्टे देअर. वी गेट स्टक देअर. तर तसं नाही करायचं. फ्लो. अजून एक एक यू कॅन पुट इन वन मोर वर्ड. फ्लो असला पाहिजे. फ्लो म्हणजे वाहत राहणे. वाहत राहणे. करत राहणे. कीप डुईंग. Keep doing. Don't wait. Don't get stuck. Stagnancy is detrimental for businesses. असं मी म्हणते. बरोबर. सो देन यू शुड. म्हणून तर खूप अभ्यास करणं आणि न्यू मार्केट्स. फ्रेश आयडियाज. न्यू मार्केट्स. सतत आय थिंक तो ध्यास घ्यावा लागतो. न्यू मार्केट साठी देन यू गेट एक्साइटेड कारण यू हॅव न्यू थिंग्स यू शुड परस्यू. तुमचं मार्केटचा अभ्यास मस्ट आहे. आणि तो करत राहणे आणि जर्नल्स वाचणे चांगलं सगळं कंटिन्युइंग एज्युकेशन हे मस्ट आहे. आणि नंतर लोक करत नाहीत ते. बरोबर. लोक गेट स्टॅग्नंट. तेवढं करायचं. मिळतात ना पैसे. नाही पण ग्रोथ इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि अजून एक गोष्ट. आर यू गोइंग टू कीप युअर बिझनेस म्हणजे तुम्ही तुमचा बिझनेस फक्त स्वतःपुरताच ठेवणार आहात का सेकंड जनरेशन थर्ड जनरेशनला आणणार आहात. कारण मी ते पण सगळं बघते ना. दॅट इज ते खूप महत्वाचं आहे. हा. मी आता ते पीएमएचं जे हे झालं इंद्रनील चितळे आले होते तेव्हा मी एक उदाहरण देतेय. त्यांनी कसं काय काय ते आता आय थिंक 4th जनरेशन एंटरप्रेनर आहेत. 4th जनरेशन. त्यांनी पहिल्या 3 पिढ्यांनी काय काय केलं आणि ते काय करतायत. आता ते हार्वर्डला वगैरे जाऊन अभ्यास करून आले. सो त्यांनी दोन्ही ही हॅज मर्ज्ड बोथ द वर्ल्ड्स खरं तर. राईट. पण ही इज एक्सपांडिंग. कारण नवीन नवीन गोष्टी चितळ्यांच्या आपण बघतोय ऐकतोय करतोय. सो कुठेतरी तो पण पार्ट. कारण मी डॉक्टर्स मध्ये ज्यांनी मोठाली हॉस्पिटल्स
हे केलीयेत आणि आता पुढची पिढी म्हणते आम्हाला मेडिसिनच करायचं नाहीये. मग काय बरंच किती अख्खा जन्म गेला त्यांचं ते सगळं उभारण्यात आणि नाव दे हॅव सोल्ड. विकलेत त्यांनी. मग हा एक कुठेतरी अभ्यास किती ओतायचंय म्हणजे एनर्जी. आय एम कमिंग बॅक टू एनर्जी. किती एनर्जी तुम्ही त्याच्यात ओतणार आहात, कुठे जायचंय, विजन मिशन गोल्स क्लिअर पाहिजेत. प्रत्येकाने स्वतःच्या बिझनेस केले नसतील तर प्लीज करा. हा सौमित्र सर. मागे निशांत कसला आवाज येतो का रे नाही सारखा? नाही नाही का? माझ्या इथे येतोय बहुतेक, माहिती नाही मला. ओके, बहुतेक माझ्या लॅपटॉपला येत असा आवाज. तुझ्या इथे काही येत नाही ना आवाज वगैरे? नाही आमचं क्लिअर आहे सर. नाही. हां, ठीक आहे, ठीक आहे. टांग असा आवाज मध्ये येतोय. बहुतेक त्या माझ्या ब्लूटूथचा स्पीकर लो झाला, बॅटरी लो झाली त्याची. ठीक आहे, दॅट्स फाईन. प्लीज कंटिन्यू, ओके प्लीज कंटिन्यू. continue. हां, एक मिनिट. आपलं कितीपर्यंत चालू ठेवायचं, तुझं काय प्लॅनिंग आहे निशांत? असं काही नाही मॅडम ना अजून त्यांनी काय त्यांच्या 15-20 मनातलं मिनिटं? मांडलं तर ओके, आपण- हो. ओके, एकदा ओके. सगळं मला बोलून घेऊ दे म्हणजे जे काय नाही, नाही, मला विचारलं फ्लो मी मध्ये त्याला. सुचत जातं ना, काय होतं मग नाही, नाही, नंतर नाही. तो तुम्ही फ्लो येत अजिबात नाही. तुमचा फ्लो थांबवू नका. प्लीज कंटिन्यू. हो, हो. आणि एनर्जीवरती मी एनर्जीवर बोलत होते. प्रत्येकाने आपली एनर्जी विचार करून एक्सपेंड करायची. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अजून एक पॉइंट घेईन मी, इम्पल्सिव्हिटी. आय थिंक सेल्फ टॉक बद्दल बऱ्यापैकी बोललीये मी. इम्पल्सिव्हिटी वरती थोडंसं बोलते. इम्पल्सिव्हिटी म्हणजे आपण पटकन निर्णय घेतो ना, चला टाका पैसे Impulsive ह्याच्यात decision एवढे making. टाका, राईट? फार विचार नाही. कधी कधी असं क्विकली असं पटकन वाटतं की अरे म्हणजे एवढे टाकले तर जे काय पुढच्या गोष्टी असतील. हं? तो पण विचार करून पैसे गुंतवायचे. कारण मग नंतर त्याच्यातनं नाही आलं तर मग परत पुढचे घोळ होतात ना. Best avoid. मस्ट बरोबर. आहे ते. विचार करून कारण मी हे सगळं अनुभवाचे बोल आहेत. मी इम्पल्सिव्हली अनेक गोष्टी केल्या आहेत. अनेक त्यावेळेस असं वाटलं म्हणजे तिथे माइंडफुलनेसचा उपयोग झालाय. तेव्हा नव्हता झाला कारण तेव्हा मी माइंडफुलनेसची ट्रेनरच नव्हते. मला माहितीच नव्हतं माइंडफुलनेस किंवा माहिती असलं तरी त्याचा बिझनेसमध्ये किंवा माझ्या डिसिजन मेकिंग कपॅसिटीवरती मी कसा त्याचा उपयोग करू शकते ह्याचा अभ्यास मी केलेला नव्हता. पण जेव्हापासून मी माइंडफुलनेसचं आणि मी इंटरनॅशनल ट्रेनिंग भरपूर 3 महिन्याचं ऑनलाईन ट्रेनिंग काय म्हणतो स्ट्रिंजंट आणि सगळं एक्सरसाइज माइंड वाईज हे वाईज ते वाईज असं सगळं केलेलं आहे. तेव्हापासून मग मला स्वतःचा अभ्यास काही इतर गोष्टी कळल्या. आमचे मेंटॉर होते. त्यांच्याबरोबर आमचे सगळे डिस्कशन्स व्हायचे. तर इम्पल्सिव्हिटी म्हणजे माझं सांगतेय मी आणि हा इम्पल्सिव्हिटी हे सगळ्यांमध्येच असतो. त्या मोमेंटला वाटतं ना, अरे आता थोडे लाख टाकले तर करोड मिळतील नंतर. ते फिलिंग असतंच ना. तर खूप विचार करून हा दूरदृष्टी आणून ते करून मगच वेट धावू नका. Research. पटकन टाक. गेले पैसे की गेले ना. ते काय परत लगेच नाही येत ना. रिकव्हर करायला किती वेळ लागतो. किती मगजमारी आहे मला माहिती आहे सगळी. जेवढं जास्त स्टेक ना तेवढी जास्त मगजमारी करावी लागते. राईट? सो इम्पल्सिव्हिटी, माइंडफुलनेस विल हेल्प इन दॅट. शांत, स्थिर, विचारपूर्वक आणि प्रेझेंट मोमेंट. आत्ता या घडीला काय परिस्थिती आहे ह्याचा अवेअरनेस अत्यंत महत्वाचा आहे. आणि युअर टीम हॅज टू बी अलाइन्ड विथ यू. ज्यांच्याकडे मोठे मोठे बिझनेसेस आहेत, मला बाकी सगळ्यांचं माहिती नाहीये नू मधलं, पण हे जनरल पण मी बोलतेय. तुम्हाला लाख वाटतंय, बाकीच्यांना वाटतंय का? त्यांना बोर्डम आला तर ते उठते कामच नाही करणार. तुम्हाला लाख तुम्ही पेटलेले आहात, पण त्यांना बोर्डम आला असेल तर ते करणार आहेत का? आणि अजून एक गोष्ट, तुम्ही त्यांना हॅपी जर तुम्ही ठेवलं नाहीये युअर एम्प्लॉईज, तर वाय वुड दे? नाही करत ते कामं. ते बोर्डम आणतात, ते दाखवतात त्यांचा बोर्डम इन अ डिफरंट वे. हा पण खूप महत्वाचा. ज्यांच्याकडे टीम्स आहेत ना, त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. त्यांना सतत त्यांनाही मोटिवेटेड ठेवणं, तर तुमचं विजन मिशन आणि तुम्हाला जे जे काय तुमचं प्रोडक्टिव्हिटी हे सगळं एव्हरीथिंग इज इंटरलिंक्ड. एव्हरीथिंग. आणि हे सगळं माइंडकडे जातं. मूळ तिथे आहे मनामध्ये. आणि युअर कम्युनिकेशन स्किल्स. तुम्ही कसं बोलता लोकांशी. हडत तुडत केलं तर ते पण मनात तुम्हाला हडत तुडत ते काय बोलणार नाही, पण मनातनं हडत तुडत पाहिलंय मी खूप. कसं लोक करतात, कसं दाखवतात, कसं लोक ऑर्गनायझेशन सोडतात. माझ्याकडे मी जरी HR मध्ये नव्हते तरी पण HR कडे काही एक्झिट इंटरव्ह्यूज व्हायचे नाही.
अख्खी दुनिया यायची माझ्याकडे एक्झिट मला सांगून, कारण माझं त्यांचं इतके क्लोज नातं होतं आणि इतकं मला त्यांची सगळ्या गोष्टी माहिती होत्या की ते मी सगळ्यांना सांगत होतो, मला सांगितल्याशिवाय जायचं नाही कोणी पण, जे काय असेल ते मला इन्फॉर्म करा. त्याच्यातनं मी खूप अभ्यास केला हॉस्पिटल सेक्टरचा, कोण कसं कुठं का जातं हे सगळं शिकले मी खरं तर त्या काउन्सिलिंगच्या ह्याच्यातनंच. त्याच्यातनं मला हे कळलं, बोर्डम यायला लागतं म्हणजे काय, काम नसेल तर बोर्डम येतो. हा पण एक पार्ट आहे. हा म्हणजे ज्यांचे बिझनेसेस आहेत, बिझनेस नसेल तर काय करणार रोज, त्या एम्प्लॉईनी करायचं काय. सो बी रेडी विथ दॅट ऑल्सो, की त्यांनी काय करायचं. तुम्ही त्यांना थोडंसं कंटिन्यू एज्युकेशन द्या, त्यांना स्प्रूस अप करा. खूप महत्वाचं आहे हे. तुमच्या एकट्याचं बोर्डम विल ट्रान्समिट टू अदर्स, राईट. सो बी व्हेरी केअरफुल विथ ऑल. बोर्डम हा खूप मोठा विषय आहे आणि मोटिवेशन डायरेक्टली लिंक्ड आहे त्याला खरं तर. आणि लीडरशिप ट्रेनिंग फार मस्ट आहे. जरी सगळे हे सेल्फ ओन्ड असले आणि इतर काही असलं तरी पण लीडरशिप ट्रेनिंग आर मस्ट फॉर ऑल ओनर्स ज्यांच्याकडे टीम्स आहेत, जे एकटे काम करत नाहीत. व्हॉट डू मस्ट यू आहे. एक्झॅक्टली मीन बाय लीडरशिप ट्रेनिंग्स? काय काय तुमचं म्हणणं आहे लीडरशिप लीडरशिप ट्रेनिंग म्हणजे ट्रेनिंग? म्होरकेगिरी कशी करायची. तुमच्याकडे लोक आहेत, ते का राहावेत, त्यांनी का राहावं तुमच्या बरोबर, तुम्ही त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे, तुम्ही त्यांना, आणि बेसिकली कोण कोण लोक तुमच्या टीम मध्ये आहेत. तुमचं ऑफिस आहे, तुम्ही ऑफिसमध्ये माणसं नाही, हे नेमली आहेत ट्रेनिंग आपण वेगवेगळ्या. लोकांना द्यायचं का आपण आधी स्वतः आपण घ्यायचं? घ्यायचं स्वतःचं, ओके. आधी आपण स्वतः करून घ्यायचं स्वतःचं. मी किती लोक बघते, मला असं वाटतं की का नाही यार, करा ना लीडरशिप ट्रेनिंग, घाला ना थोडं इन्व्हेस्टमेंट स्वतःमध्ये, ते सोन्यात आणि स्टॉक मध्ये आणि ह्याच्यात त्याच्यात घालायचं. इन्व्हेस्ट इन युअर सेल्फ यार. इट विल टेक यू अ लॉंग वे. एज्युकेशन हे मस्ट आहे आणि फॉर्मल एज्युकेशन संपतं आपल्या डिग्र्या बिग्र्या आल्यावर, पण इनफॉर्मल एज्युकेशन किंवा अदरवाईज कोर्सेस किती अवेलेबल आहे आता. कितीतरी गोष्टी फुकट आहेत. उडेमी आणि कोर्सेरा आणि कुठे कुठे किती कोर्सेस आहेत. त्याच्यासाठी स्वतःचा आधी अभ्यास केला पाहिजे. स्वॉट अनालिसिस हे प्रत्येकाने स्वतःचं पहिलं करून घेतलं पाहिजे आणि स्वतःच्या बिझनेसेसचं स्वॉट अनालिसिस केलं पाहिजे. त्याच्यातनं या तुम्ही बऱ्याचशा गोष्टी. हम्म. तुम्ही मगाशी म्हणलात एक गोष्ट की हो पुढचं पाहून करणं नाही का म्हणतात. मी थोडा स्पॉटलाईट चेंज हो करतो, मी तुम्हाला वरती बघायला लागणार नाही. हो ठीक आहे. हं, एकच मिनिट. तुम्ही मगाशी म्हणलात की तुम्हाला 1 लाख घालून 1 कोटी रुपये मिळतील असं वाटत असतं आपल्याला. हा. राईट. इम्पल्सिव्ह बद्दल बोलतो. तर हो. निशांनी एक मागे छान निशान बोलला होता की हम्म. इन्व्हेस्टिंग इन इन होप हे खूप वेळा चुकीचं होतं. म्हणजे आपण अनालिसिस हो करून करायला पाहिजे. तर हो कधी-कधी इम्पल्स म्हणजे तेच ना, इम्पल्स म्हणजे हाच बहुतेक वेळा इम्पल्स एक्झॅक्टली. म्हणजे काय असं झटका आला आणि केलं. हो पाहिलं नाही. आपण आलं की मनात आलं करून टाकतो. ते हो. पुष्पा ॲटिट्यूड जमणार नाही इकडे असं, नाही नाही का? नाही तर नाही. त्याच्याकरता एक तुम्हालाच प्रश्न विचारतो. मला नेहमी हो. पूर्वी जाणवायचा, की मी 1-2 लोकांचं काम करायचो पूर्वी. हा. बॉटलिंग मशिनरी होती ना माझी. तर हो. 2 अगरवाल होते. 2 अगरवालांचं काम करायचो. एक अगरवाल होता तो, ओके. "ये लो, क्या करने का है? हे घे पैसे कर." आणि दुसरा जो हा. होता, तो म्हणायचा, "याने काय होणार आहे? काय असणार काय?" जो पहिला जो पैसे करायला द्यायचा चिकित्सक. ना, ही वॉज लुकिंग हा. व्हेरी डॅशिंग. एकदम डायनॅमिक वाटायचं. पण आत्ता जर पाहिलं, माझी फॅक्टरी बंद करून मला जवळपास 20 वर्ष झाली आता. हम्म. तर त्याच्यानंतर मला दिसतं असं, की जो स्लो होता ना, हां, जो स्लो अगरवाल होता. चिकित्सक होता, जो चिकित्सक चिकित्सक होता. होता. चिकित्सक तेवढा नव्हता तो. ॲक्चुअली त्याची थिअरी होती. तो म्हणायचा, की असं झालं ना, ठीक आहे, आपण सगळे वे करून मग डिसिजन घेऊ. ही हम्म. वॉज पॉझिटिव्ह. तर तो जो पहिला जो जलद अग्रवाल होता, त्या जलद अग्रवालचं 2-4 धंदे आहेत. आहे तो अजूनही. पण स्टिल ही लुक्स लाइक टू बी समव्हॉट दोघांची डील करताना तो अजूनही तितका हे वाटत नाही. म्हणजे पैसे मिळतात, पण स्टेबल वाटत नाही. व्हेअरएज एनलाइटेंड नाहीये. धिस फेलो इज हम्म. स्मॉलर इन नेम वाईजनी. पण हा शुअर वाटतो असं. असा एक त्यातला फरक वाटतो, की बर. थोडासा स्टडीड असं हे करणं. तर म्हणजे मला काय म्हणायचं आहे, असे झटक्यात निर्णय घेण्यामध्ये चांगली करमणूक आहे चांगली आणि चांगलं त्याच्यामध्ये आकर्षण आहे. म्हणजे नाही काय पण म्हणायचं त्याला रिस्क, तुम्ही मगाशी रिस्क बद्दल हं. बोललात ना. हो, निशान बोलला राईट. मगाशी. रिस्क टेकिंग. निशान, हा जर त्याच्याबद्दल सुरुवात. बोल ना ते. डोंट इन्व्हेस्ट इन होप त्याच्याबद्दल जरा तू बोलावं अशी माझी इच्छा आहे. म्हणजे यू नो म्हणजे द हे सब्जेक्ट थोडंसं बेटर.
इन्फॉर्मल चर्चेतून आलेलं की आपण इन्व्हेस्टमेंट, तुम्ही आता सेल्फ इन्व्हेस्टमेंट बद्दल बोललात. आपण कामासाठी पण वेगवेगळे वर्टिकल्स माणसं शोधत असतो. आणि ऑब्विसली तुमचं प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवणं हा आपला कोर धर्म आहे. मग त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट आली आणि मग तो एक सेन्सिबल कॉल तुम्हाला घ्यायला लागतो की आत्ताचं तुमचं एक्सपेंडिचर काय, त्याच्यातून तुमचं आउटकम काय आहे, आर यू प्रॉफिटेबल. मग फ्युचरमध्ये असं होईल हा जो काय अंदाज आहे, त्याच्यासाठी तुम्ही आज जी इन्व्हेस्टमेंट करणार आहे ती जर नाही आली तर एम आय किलिंग माय परमनंट कॅपिटल और इज इट गोइंग टू बी अ परमनंट लॉस ऑफ कॅपिटल. आणि मग स्क्रॅच पासून उभं राहणंच मला जिकरीचं होऊन जाईल, कारण स्पर्धा आहे, पूर्वीसारखं राहिलेलं नाही. मग करेक्ट. असा हा जो डायलेमा असतो त्या मोमेंटला तुम्ही होप मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना किती गोष्टींचा सारासार विचार करायचा आणि ते करायचं की नाही करायचं, किंवा मग अगेन्स्ट रेव्हेन्यू तुम्ही करायचं का, की मला एक क्लायंट मिळतोय ज्याच्याकडून मला आता अमुक एवढे पैसे मिळतात आहे, मग त्या रेव्हेन्यूचे 10-15% मी या होप मध्ये इन्व्हेस्ट करतो. व्हॉट इज द बेटर स्कूल ऑफ थॉट, असा तो प्रश्न. आधी केलेची तर पाहिजे. त्याच्याबद्दल आमची चर्चा ज्यांनी करून त्याच्यातल्या ज्या खाचाखोचा आहेत ना, ते ज्याला माहिती आहे आणि ज्यांनी केलंय, आपट्या खाल्ल्या आहेत आणि मग आता आपट्या नसतील खायच्या तर त्याच्यामध्ये वे आउट काय आहे. राईट, जसं तर सौमित्र सर आहे, त्यांना सगळंच माहिती आहे ना, म्हणजे काय करायचं काय नाही. एका सेकंदात त्यांनी सरांनी मागच्या वेळेस एक उदाहरण दिलं होतं, तो मुलगा कोण येत होता आणि त्याला काही बिझनेस मिळत नव्हता, काय ते तुम्ही बोलत होता सर मागच्या आपल्या ऑफलाईन मीटिंगला, आणि मग तुम्ही त्याला व्यवस्थित गायडन्स दिला. जावडेकर का कुठल्या तरी फ्लॅट्स तो ह्याचं होतं, सेल्स मध्ये काहीतरी होता असं काहीतरी, आणि तुम्ही काही हे त्याला टिप्स दिल्या आणि त्याचे बिझनेस त्याला कॉल्स यायला लागले हा आणि इतर हो, काय काय. हं? अथर्व तर कुलकर्णी बरोबर. हा, हा म्हणजे विलास कसं, जावडेकरांचा तो विकतो बरोबर. हा मला आठवतंय, मी कारण आय एम व्हेरी ते माइंडफुल असतं माझं लिस्निंग स्किल्स जे आहेत ना, कारण त्याचे कुठेही उदाहरणं कुठे हो. कधी काय कसं प्रत्येकाचे एक्सपर्टाईज आहे ना हे सर. आज सरांच्या एक वाक्यानी एक फोन, बेसिकली आपण डिस्ट्रेस मध्ये आलो ना, डिस्ट्रेस म्हणजे क्रायसिस, संकट आहे ना माझ्यावर आलेलं. राईट, हेल्पलाईन आमचं कसं काउन्सिलिंग किंवा इतर ह्याच्या क्षेत्रामध्ये हेल्पलाईन्स अवेलेबल असतात. पटकन एक हेल्पलाईन वरती फोन मारा आणि टेक हेल्प फॉर व्हॉट एव्हर यू नीड. आपल्याकडे असं, आय नो दिस इज जस्ट द थॉट विच केम अप जस्ट नाउ, जसं 911 नाही नाही, अमेरिकेत बोला ना. आहे इमर्जन्सी, राईट, तसं आपल्याकडे असं इमर्जन्सी बिझनेस हेल्पलाईन काढायला हरकत नाहीये असं वाटतंय मला. काढू कुड बी आपण अ व्हेरी लवकरच, गुड न्यू बिझनेस. तर्फेच काढू. हा, इट कुड बी अ व्हेरी, येस सर, वी चार्ज. हेल्पलाईन फुकट असतात, वी कॅन चार्ज ऑल्सो अ बिझनेस बघू हेल्पलाईन. ते तर करूच समजा, बघूया ना आपण. पण एक कसं सेंट्रलाइज आहे, थॉट म्हणून पीपल लाईक खूपच चांगला आहे की तुमच्यासारखे, गरजेला ही. हो तुमच्यासारखी जी व्यक्ती आहे, तुमचे केस आणि दाढी दोन्ही पांढरे झालेत सर आता. म्हणजे इतकं तुम्ही बिझनेस इतका पाहिलाय, इतके त्यातले टक्के टोणपे सगळे बघितलेले आहेत, काही राहिलं नाहीये की यू डोंट हॅव इन्स्टंट और ऍटलीस्ट सम रेमेडी, काहीतरी उपाय तर तुमच्याकडे, तुम्ही त्या मोमेंटला त्या व्यक्तीला. सर माझ्याकडे किती अटेम्प्टच्या केसेस येतात, सुइसाइड अटेम्प्ट. मला आठवतंय ह्याच्यामध्ये हॉस्पिटलला असताना, की अरे काय, व्हॉट इज इट दॅट, अरे पैसेच नाही, काय करू मी, कसं जगू आणि काय कोणाला खायला घालू आणि काय करू, मग काय जाण्याशिवाय पर्याय नाही. पण नाही ना, सगळेजण नाही जाऊ शकत. ज्यांचे अटेम्प्ट सक्सेसफुल होतात त्यांच्या वेगळ्या गोष्टी होतात, त्यांच्या मागे राहणाऱ्या वेगळ्या गोष्टी होतात. पण ज्यांचे अटेम्प्ट सक्सेसफुल होत नाहीत, हॉस्पिटलमध्ये वाचवतात मग त्यांना, त्यांनी पुढे काय करायचं. किती गोष्टी आहेत. सायकोलॉजिकल ट्रीटमेंट, आय बरोबर. नो जरा मी गंभीर ह्याच्याकडे गेले, पण ही फॅक्ट ऑफ लाईफ आहे ना. किती आपण बघतो की पेपरात, किती कोविडच्या वेळेस वगैरे तर किती लोक, पीपल हॅड एंडेड देअर लाईफ. फायनान्शियल जे हेल्थ आहे ना, आय विल से फायनान्शियल हेल्थच, बिझनेस हेल्पलाईन इज फॉर फायनान्शियल हेल्थ, राईट, आणि मस्ट येते. मी आता नेमकं काय करू, इम्पल्सिव्हिटी, जाऊ का इतके भरू, इतके टाकू का नको टाकू, का स्टॉक घेऊ का नको करू, पुढे काय वाढून ठेवलंय. राईट, आय फील विजडम जे आहे ना, ते विजडम ज्या लोकांकडे आहे त्यांना त्या हेल्पलाईन वर बसवलं पाहिजे, की कुठल्याही प्रकारचा कॉल आला तर दे शुड बी एबल बरोबर. टू हँडल. हम्म. आय थिंक यू कॅन थिंक ऑफ दिस सर, दिस कुड बी अनदर बिझनेस वर्टिकल फॉर यू.
मी नाही बरोबर आहे. पाहिलेली कुठली. एक आय डोंट थिंक एक पण हे आहे अशी कुठली बिझनेस हेल्पलाईन माहित नाही मला. तिकडे फोन मारला तर काही येऊ शकेल तिकडनं. बरं ऐका ना, एक एक विषय हो, असा आहे, की हो. म्हणजे डिसिप्लिन इज बोरिंग जेव्हा म्हणतो ना मी तेव्हा ओके. बऱ्याच वेळेला असं म्हणतो डिसिप्लिन तशी फोर्स्ड असते, थोडंसं फोर्सिफाय असतं ते. हां, व्यवसायात काय हम्म, होतं नाही आपण त्याच्यावर बोलूया नंतर. पण एक सिच्युएशन तुम्हाला सांगतो काय आहे ते, हो, की हो. व्यवसायामध्ये कसं होतं, एखादा मार्ग जेव्हा निवडतो आपण, की हे करायचं आहे. हे हम्म. करायचं आहे तर पटकन करून होतं. तुम्ही म्हणलात मगाशी काय, करून पटकन होतं. जे न करायचं आहे त्याची लिस्ट मोठी असते. ओके. आणि सस्टेन त्याच्यावरती म्हणायचंय आपलं तुम्हाला. हां. काय, काय, काय? सस्टेनन्स म्हणजे रोजचं जे मोनोटोनी आहे, नाही, नाही, नाही. ते ऐका ना. कंटिन्यू. नाही, नाही. मोनोटोनीच हां. ठीक आहे. मला म्हणायचं काय आहे, की न करण्याच्या कारण रूटीनमध्ये काय आहे, रूटीनमध्ये चुका केलेल्या करायचंय असतात. पण करत नाहीये. नाही, 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 करायचंय नाही. ऐका, पण करत ऐका, नाहीये. ऐका, ऐका, मग ऐका. एक मिनिट ऐका. सांगा. मला हां. अमुक गोष्टी करायच्या आहेत आणि मला अमुक गोष्टी करायच्या नाहीयेत. हं. फॉर एक्झाम्पल मला एका प्रकारे Googleवरती जाऊन मला माझं पोस्टिंग करायचंय. YouTubeचे मला व्हिडिओ करायचे आहेत. हं. मला टाकायचे आहेत आणि मला Instagramवरती टाकायचं नाहीये, कितीही मोह झाला तरी. बिकॉज देअर आर मेनी टूल्स अराउंड. तर ओके. हे करण्याकरता माइंडफुलनेस कसा वापरता येईल? किंवा तुम्ही काय सुचवाल, की एका अवेअरनेस गोष्टी नाही बेसिकली करायची. 2 झापडं हां, आपण आधी पण म्हणायचो ना 2 त्याला काही झापडं. रूपकं आहेत का? रूपकं काही वापरतात का अशी काही? तेच सांगते हां. झापडं लावणे ऐका. हां, हं, 2 झापडं लावायची. आपण हं, ते वेगळ्या अर्थाने घ्यायचो ना, म्हणजे वेगळ्या अर्थाने वापरते. काय 2 झापडं लावून चाललंय आपलं इकडे-तिकडे आजूबाजूला बघायचं, बघत पण नाही, काय नाही. अशा पद्धतीने आपण हे वापरतो खरं तर. तर या बाबतीत कारण काय होतं, हा एक भूलभुलैया आहे. हं, व्हर्चुअल वर्ल्ड म्हणजे एकदा हं. तुम्ही त्याच्यावरती घुसलात ना, की तिथून बाहेर येणं फार अवघड होतं आणि वेळेचं भानच नाही राहत. कुठेतरी अवेअरनेस, माइंडफुलनेस अबाउट दॅट, की मी आता हे करतोय आणि एक्झॅक्टली जर मला YouTubeवर फक्त आता बघायचंय किंवा काय पोस्ट करायचंय किंवा बिझनेस रिलेटेड काय करायचंय, तर माइंडफुली मी आणि सेल्फ कंट्रोल कुठेतरी ह्याच्यामध्ये येईल. रिस्ट्रेंट पण हे सगळे व्हर्च्यूज आहेत, हे डेव्हलप करायला लागतात. की किती झालं तरी मी माझी बोटं तिकडं नेणार नाही. हे स्वतःला सांगावं लागणार आहे. राइट? आणि आय समवेअर फील तुम्ही जर एक तुमचं रुटीन वर्कआउट केलं. मी तुम्हाला 11:30 ची वेळ का सांगितली? कारण तोपर्यंत माझं सकाळचं पॅक्ड रुटीन असतं रोजचं. मी सगळे माझे उद्योग 11:30 नंतर सुरू करते. म्हणजे माय वर्क डे पण त्याच्या आधीचं काही करत नाही का? नाही, एव्हरीथिंग इज इन प्लेस. तिथे सगळं माझं सकाळचं नेटवर्किंगचं जे काही गोष्टी, कम्युनिकेशनच्या गोष्टी, माझं प्राणायाम, ध्यान, वॉक असतो, सगळं तेवढ्या वेळात. आणि मग 11:30 ला ना माय माइंड इज फ्रेश टू वर्क. ओके, यू नीड टू डू दॅट. प्रत्येकाने ती जी डिसिप्लिन आहे ना, पहिलं सेल्फ डिसिप्लिन अबाउट दिस आणि मग ऑटोमॅटिक डिसिप्लिन अशीच येत नाही सर. ती अंगी बाणावी लागते. आणि नसेल तर ती आणावी लागते. यू हॅव टू फोर्स युअरसेल्फ. कारण तुम्ही तर डिसिप्लिन आणली नाही तर तुमचा बिझनेस इज गोइंग इन डिफरंट डिरेक्शन्स देन. आणि लीडरकडे बघितलं जाणार आहे. तुम्हाला तुमच्या डिसिप्लिन तुम्ही वेळेवर आलात तर ऑटोमॅटिक लोक वेळेवर येणार आहेत. सिंपल उदाहरण आहे. तुम्ही जर व्यवस्थित काम केलं, डिसिप्लिन्ड आणि व्यवस्थित काय म्हणूयात आपण नीटनेटकं काम, व्यवस्थिट ऑर्गनाइज्ड काम, प्लॅन्ड काम, हे पण सगळं डिसिप्लिन. मग बोर्डम कसा येईल तुम्हाला? टाइम स्ट्रक्चरिंग अजून एक पॉइंट एक पुट अप करते मी. टाइम स्ट्रक्चरिंग इज व्हेरी इसेन्शियल. मला किती माझ्याकडे वेळ आहे? एवढा वेळ आहे. या वेळेमध्ये मी काय काय करणार आहे आता? काय काय करू शकते? मला काय आता आणि प्रायोरिटी सेट करणे रोजच्या. मस्ट. आज मी काय करू शकते आणि यू विल आता आपण एजिंग प्रत्येक आपण सगळे एजिंग आहोत. आय पुटिंग दॅट फॅक्टर ऑल्सो. जेवढी एनर्जी आपल्याला 20s मध्ये होती, 30s मध्ये होती, ती आता आहे का? आपण आता सगळे 40s निशांत जरा यंगर लॉट मधला आहे. राइट? पण आपण आता 50s तुम्ही तर 60 पर्यंत आलाय. राइट? डे बाय डे सो वी नीड दॅट एनर्जी ऑडिट एव्हरी डे. इट इज मस्ट. त्याच्यानी पण बोर्डम्स कारण नाव द्यायला मरू दे कशाला करू मी असं पण होतं. राइट? देअर आर मेनी फॅक्टर्स ओव्हर देअर.
लॅक ऑफ एनर्जी ऑल्सो समटाइम्स गेट बोर्डम. म्हणून हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. हेल्थ हा फॅक्टर अत्यंत महत्वाचा आहे. अत्यंत, आणि ते इनव्हेरिएबली सेकंडरी असतो. मी हेल्थ सेक्टरमध्ये काम करते म्हणून मी त्याचे पाहिलेत ना. तुम्ही एवढे लाखो करोड कमवाल आणि नंतर ते डॉक्टरांकडे आणून द्याल. सगळ्यात भारीतल्या भारी मॉडेल मी सगळे, मला कुठे वेळच नसायचा हॉस्पिटलला असताना इकडे तिकडे फिरायला. मी सगळ्या गाड्या तिकडे हॉस्पिटलात पाहायचे पार्किंगमध्ये. मला कळायचं मग कोण आलंय डिपेंडिंग ऑन द गाडी, की काय कुठल्या टाईपचे लोक तिकडे आलेले आहेत. आणि माइंड यू, आय एम टेलिंग यू, दिस इज सिरियस. जे जे मी बोलतेय मी सगळं पाहिलंय. मी एंड ऑफ लाईफ केअर मध्ये मी काम केलेलं आहे. म्हणून मी एनर्जी बद्दल. आणि काय होतं, उद्योजक जे आहेत ना ते खूप पळतात, खूप धावतात. बर्नआउट होतं लवकर. बर्नआउट म्हणजे खूप एनर्जी एकदम एक्सपेंड केल्यावरती मग ताकदच नाहीये. नाही, तसं नाही करायचंय. मी कुठेतरी काही थोडंसं हेल्थ टिप्स पण देत राहणार आहे आपल्या पॉडकास्टमध्ये जेव्हा जेव्हा मी येणार आहे. मस्ट येते. रोजच्या लाईफमध्ये ही डिसिप्लिन आणली तर मग तुम्ही, आणि मोटिवेशन राहतं ना मग. का करू मी हा, का बिझनेस सुरू केलाय, का नाही, हे मूळ प्रश्न पण कुठेतरी प्लीज ऍड्रेस केले गेले पाहिजे. आय होप आय हॅव गॉन इन अ बिग फ्लो, आणि मी सगळंच काय काय जे जे काय आहे ते असं बोलत गेलीये खरं तर. येस. नाही, प्रश्नच नाही, नाही. असंच निशांत, अपेक्षित तुला काय पण होतं. तुला काय हो बोलायचं होतं? हो, नाही, ऍक्च्युली ना सर, अजून एखादा आपण पॉडकास्ट जरा या विषयावरती करू, कारण प्रश्न विचारायचे आहेत. चालेल, वेगळं आपण हे घेऊया. हो याला हो रेफरन्स हो. धरून परत पाहिजे नेक्स्ट वीकला घेऊ काही शकतो आपण. काही एलिमेंट्स किंवा अँगल मला 100% त्याचे काय म्हणू शकतो, मला एंड त्याचा माहित नाहीये. त्यामुळे मला प्रश्न विचारून जरा हे समजून घ्यायचं असं. पण कारण निशांत, मी मी आता अवेलेबल नाहीये. मी सरांना पण म्हटलं होतं. नाही, आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा आपण नाही, करू. पण आपण आत्ता पण एखादा मी तुला आता असेल तर प्रश्न ऐक ना. आत्ता एखादा असेल तर एखादा स्वाती पण प्रश्न म्हणजे मला ना सर वाटलं की आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या सेल्फ अच्छा, बरंच तुला डिसिप्लिनच्या, विचारायचं. नाही, ओके. सेल्फ डिसिप्लिनच्या ज्या येतात ना, किंवा लोक जी काही वागतात, ते माझ्या अनुषंगाने अ, थोडासा लॅक ऑफ क्युरिओसिटीचा भाग असतो. आणि क्युरिओसिटी हा प्रकार एकदा तुम्ही अडल्टहुड मध्ये गेलात ना सर, की तो हळूहळू कमी होत जातो. कारण मग तेव्हा आपल्यामध्ये ती नायविटी नसते. आपण पॅटर्न्स बघत राहतो की अरे सांग ना उत्तर बाबा, काय आहे ते कसं आलं, काय आलं ते मला नाही आता जाणून घ्यायचं, माझ्याकडे वेळ नाही. ही नायविटी, ही क्युरिओसिटी किल होते आणि माणूस एका एका सवयीचा गुलाम होऊन जातो. तरी क्युरिओसिटी जर तुम्ही जागी ठेवलीत ना, जी लहानपणी असते, तुम्ही जे काय रॅन्डम प्रश्न विचारता ना, तर याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी, अर्ध्या गोष्टी कमी येतील. असं एक माझं मत आहे. तर आय नीडेड टू अंडरस्टँड दॅट इन डीप. तर But आपण त्याच्याबद्दल you need to work on your inner child for it. Let me tell you. हा इंट्रोस्पेक्शनला एक पर्याय नाहीच आहे. काय झालं की आपलं काय चुकलं हा पहिला प्रश्न विचारला की काहीतरी उत्तर मिळतं. नाही, पण इनर चाइल्ड हा एक वेगळा मोठा विषय आहे. हम्म. एक थेरपी आहे ती. थेरपी. ओके. सो तो एक त्यात म्हणजे आणि आय कीप वर्किंग ऑन माय माइंड ऑल द टाइम. ऑल द टाइम. मी कधी शांत स्वस्त मन ते ध्यानामध्ये शांत स्वस्त करते. पण ही जी क्युरिओसिटी जे तुम्ही मेन्शन करताय, राईट, ती मी अलाइव्ह ऑल द टाइम ठेवते. दिस आय हॅव बीन ट्रेन्ड इन माय काउन्सिलिंग ऑल्सो. आम्हाला हे शिकवण्यात आलेत हे स्किल्स, आणि हे दुसऱ्यांमध्ये पण डेव्हलप करायला हवे आहेत, ज्यांना पाहिजे त्यांना. हा, ऑफकोर्स डिपेंड्स ऑन व्हॉट. पण इट गिव्स यू किती जॉय मिळतो त्या इनर चाइल्ड आणि ते क्युरिओसिटी, आणि अरे हे व्हॉट एव्हर म्हणजे, राईट. आणि आणि इट विल शिकण्याची हेल्प यू. सुरुवात तिथून आहे. आम्ही एकदम इथे एक्झॅक्टली. पार्लेजीची ऍड होती, आधीचं एक वाक्य होतं आणि नंतरचं वाक्य होतं, क्युरिओसिटी से बडा कोई टीचर नाही होता. पण आपण ती बोलू. जागृती केली पाहिजे. आणि कुठेतरी व्हॉट आय फील इज नवीन गोष्टीचा ध्यास घेणं ते तुम्ही किंवा करत राहणं. बिझनेसमध्ये यू हॅव दॅट ऑप्शन ना. आपण 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 धुरा आपल्या हातात आहे ना, कुठे कसं कुठे न्यायचा बिझनेस आपल्याला. मी एक एकदा स्वाती फक्त आहे. स्वातीला म्हणजे माझी मिसेस, तर ती पण हो. थोडंसं या विषयात काम करते. तिला काही प्रश्न तुम्हाला हा, अरे विचारायचे वा. आहेत. हो, तर जरूर. मी फक्त स्पॉटलाईट चेंज करतो निशांत तुझा, चालेल. आणि स्वातीला इथे घेतो स्पॉटलाईट वरती. सर मी जरा ड्रॉप होऊ का? मला हा, शाळेत तुला पोहोचायचं. जायचं होतं, बरोबर. इट्स हा ओके, हा नो प्रॉब्लेम, हा. नो प्रॉब्लेम.
मॅडम मी आणि बोलेन निशांत तुमच्याशी आपण पर्सनली. निशांत तुम्ही ग्रुप वरती टाईप करू शकता. मी तुम्हाला उत्तर ग्रुपवर देईन. कारण मला येस. आता परत पॉडकास्ट मध्ये मला माहिती नाही माझं परत पळापळी सुरू होणार आहे सगळी. पण हो. उत्तर तिकडे किंवा यू कॅन दॅट ड्रॉप टू इज अ मी बेटर वे पर्सनली. ऍक्च्युली. मी तो जास्ती चांगला पॉइंट जॉट मार्ग आहे. डाऊन करून ठेवलेत मॅडम. आपण त्याच्यावरती सगळ्यांसाठी म्हणून चर्चा असं मी ती ओपन अप करेन. हो चालेल. मग ग्रुप हा. वरती टाका. मला येस. ग्रुपवरच हे करा. झालं की मी येस. शुअर तसं आय करू विल. शकतो आपण. जरी असं पॉडकास्ट नाही ऍब्सोल्युटली. झालं तरी पण आय विल कीप हो. टायपिंग व्हॉट नो. एव्हर आय कॅन. जसं बोललीये तसं टाईप करते. म्हणजे तुमचं कसं आहे ना, कधी कधी वेळ महत्वाचा आहे. ते नो. पॉइंट्स तुमच्या लाईफसाठी महत्वाचे आहेत. बरोबर. ठीक आहे. शुअर. अं, थँक्यू. 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 पेशवे थँक्यू. हो पेशवे मॅडम, तुम्ही हो स्क्रीनवरती स्वातीला बघताय. हो हो. स्वाती अरे म्हणजे नमस्कार ताई. मिसेस हॅलो माझ्या. हॅलो. तर हॅलो. स्वाती इथे बरं राहू दे. राहू दे. हा सुरेश. हा. हा नमस्कार मॅडम. मी नमस्कार. मगाचपासून पॉडकास्ट ऐकतेय आणि सौमित्र बर. तुम्हाला भेटायला आला तर तेव्हा मला जमलं नाही ऍक्च्युली. पण हा पुन्हा कधी भेट होईल तर मी भेटीन नक्की. तर नक्की टेकअवे नक्की. खूपच आहेत आत्ता तुमच्या बोलण्यातले. बर. टेकअवे खूप आहेत त्याच्यामधले. ऐकू येतं. म्हणजे प्रत्येक पॉइंटवर सखोल बोलण्यासारखं आहे खरं तर. करेक्ट म्हणजे करेक्ट खूप करेक्ट. पॉडकास्ट होऊ शकतात. पण मला एक 2-3 गोष्टी जाणून घ्यायला आवडतील. त्या आत्ताच नाही झाल्या तरी आपण डोक्यात ठेवूया आणि पुढे नाही आता करून टाकू ना. आत्ता डोक्यात आलंय ना मॅम. आत्ता हा करून टाका. कारण मग नंतर दुसरं काहीतरी येतं. ओके. तर तुम्ही जे जे म्हणलात ते काही काही पॉईंट मी लिहून घेतलेत की जर्नलिंग, सेल्फ टॉक, हो व्हिजन, मिशन, गोल्स हे सगळे हो जे काही काही महत्वाचं आहे. माइंडफुलनेस, थेरपिस्ट हो ही आवश्यक आहे आपल्याला. मेडिटेशन हो मस्ट आहे. नंतर त्याच्यात एक पॉईंट आला की इम्पल्सिटी, अविचारातून केलेली कृती. हो तर हो. कधी-कधी एखाद्या बिझनेसमनला त्याचा उद्योग करण्याच्या नादात इम्पल्सिटी आणि इन्स्टिंक्ट ह्याच्यातला फरक कसा जाणून घ्यायचा? इन्स्टिंक्ट म्हणजे हे बेसिक आतून आलेलं असतं. म्हणजे ते हं. फील आहे एक हार्ड हो. हार्ड म्हणण्यापेक्षा एक आतला एक इनर व्हॉइस आपण असं म्हणूयात, की हे गट इन्स्टिंक्ट जे आपण म्हणतो. हं, हां, म्हणजे आतून असं 200% वाटत असतं. नाही हे बरोबर आहे किंवा आपल्याला कळतं ना, की एखादं हे करू का नको करू? हं. ते जे उत्तर आहे ना, म्हणजे हं. ह्याच्यात मी पैसे घालू का नको घालू? कुठेतरी एक बरोबर. आतून एक आवाज येत असतो ना, की नको हो, घालू, इथं घोळ आहे, इथे गोंधळ हो, होऊ शकतो. हो. किंवा वेट एखादी आयडिया सुचली त्याच्यातनंच एक काहीतरी. तर ती आयडिया करेक्ट. वर्क हो, करू की नको? हो, हो. हां, ती तर तो हां, एक ती इन्स्टिंक्ट आहे आतून. पण हं. इम्पल्स हा एक ॲक्शन आहे. राइट. इम्पल्सिव्हिटी ही विल बी मोर ऑफ एन ॲक्शन. हो. इन्स्टिंक्ट विल बी मोर ऑफ अ थॉट प्रोसेस किंवा हां. द इनर फीलिंग व्हॉट यू आर हॅव्हिंग. हं. इम्पल्स म्हणजे उचललं धर आणि कर. कर. हा जो काही बरोबर. पार्ट येईल ना कुठेतरी, तर तो हं. इम्पल्स ते जे खुमखुमी अशी जे आपण म्हणतो ना मराठीमध्ये, हो. ते हं. इम्पल्सिव्हिटी कुठेतरी तिकडे जाते. हो. आणि इन्स्टिंक्ट हे आतलं आतलं डीप कोर फीलिंग आहे. हं. हं. हो. तर मग ती इम्पल्सिटी आली आहे. हे जर माइंडफुलनेसवर वर्क केलं असेल हो, मग किंवा आपण हो, मग इम्पल्सिव्हिटी हो. किंवा इम्पल्सिव्हिटी ना मेडिटेशन आपल्याला असेल, कळतं तर ना. ते मला हो, इम्पल्स आला हे कळेल मला. पण करेक्ट. एखाद्याचं ते हां. ते काम नाही त्यांनी केलेलं त्याच्यावर, तर त्याला तो कळणार कसा की हा माझा इम्पल्स आहे, थोडं मी नाही तर थांबायला त्यांनी पाहिजे. त्यांनी करून टाकलं ते विचार न करता आणि नंतर हो, पश्चाताप होतो ना, हो. पण जेव्हा तो ते जर फील आधीच कळला, येईल. की अरे माझं हे ब्लड रश आहे, एक्झॅक्टली. हे आधीच कळलं, तो तर ते वेट, आधी कसं वेट, कळेल? हं. वेट, घाई करू नका. हं. इम्पल्सिव्हिटी म्हणजे काय? ताप-ताप, धन-धन, धन-धन, धन-धन करत राहणं. हो. अरे वेट, थिंक, हं. प्रोसेस इन युअर माइंड, पॉज हं. घ्या. पॉज घ्या. राइट. वेट, पॉज हं. घ्या. सगळ्यात महत्वाचं पॉज घ्या. हं. तुम्ही हं. कोटीच्या कोटी रुपये टाकायला जाताय त्याच्यात, सर्वांगीण विचार केल्याशिवाय नका टाकू. बरोबर. वाटत नाहीये आपल्याला स्वतःला कळतंय का त्यातलं आणि पुढे त्याचा कॉन्सिक्वेन्सेसचा विचार नको का करायला? बरोबर. हं. इम्पल्सिव्हिटी आपण का कसं वापरतो? आपण तुळशी बागेत जातो मॅडम, राइट? आपल्याला राइट, सवय आहे राइट. तुळशी बागेत जायची, हो. राइट? आपण किती वेळा मला खरं-खरं सांगा, नाही का किती गोष्टी विकत घेतो आपण, इम्पल्सिव्हली हो. घेतो की नाही? अगदी, अगदी. राइट? आपली अगदी. घरं भरलेली आहेत. तरी हो. पण आपण नवीन काय मॉडेल दिसलं, नवीन काही काय हो. व्हॉटएव्हर जे काय हो, हो. ज्वेलरी असू देत, मोह, भांडी असू मोह. देत. मोह, मोह. आय थिंक इम्पल्सिव्हिटी समवेअर यू कॅन डायरेक्टली अटॅच टू मोह. आत्ता हं. मोह झाला, पटकन काहीतरी केलं. हो. विचार न आणि मग करता नंतर पटकन कृती केली. येस, हं. दॅट इज हं. इम्पल्सिव्हिटी. हं. दॅट इज इम्पल्सिव्हिटी. राइट.
आणि आपण नंतर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस भोगतो ना. आपली घरं हम्म. इतकी गोडाऊन झालेली आहेत आता. हम्म, हम्म. म्हणजे मी हो. खरं मी किती अनावश्यक गोष्टींनी किती भरलंय आणि मग त्याच्यानंतर व्हॉट एव्हर त्याचे काय गोष्टी असतील ते. हो, पण हो. बिझनेसमध्ये मॅडम इट्स व्हेरी रिस्की. आपण पैसे हम्म. टाकतोय ना. हम्म. किंवा माणसं घेणं पण मला असं वाटतं कुठेतरी अपॉइंटिंग पीपल इम्पल्सिव्हली हम्म. असं वाटलं. बरोबर. म्हणजे ते पण मी हम्म. बघितलं लोकांचं घेतलेले आणि हम्म. नंतर काय वेगळेच निघाले. हम्म. तुम्ही त्यांना बरोबर. पगार देणार आहात, तुम्ही हो. त्यांचं बाकीचं नंतर सगळं बघणार आहात कस ना. पीएफ आला, पुढे ग्रॅज्युटी आली, सगळं आलं, त्यांना झेलणं आलं आणि हो. सगळ्यात मेन आणि त्यांची प्रोडक्टिव्हिटी त्यांनी दाखवली नाही तर मग काय उपयोग मग? हो, हो. हम्म. पश्चाताप होतो मग खूप. आणि हो, मग त्यांना असं घालवता येतं का? डायरेक्ट जा हो, आता. म्हणजे काही जण करतात ते पण हो, नमस्कार बाय बाय. पण हो. पण म्हणजे यू जरी नेव्हर आपण नो. व्यवसाय वाढीसाठी जरी त्यांना ठेवलं एम्प्लॉईला, तरी आपण येस. मेंटली तिथे ऑक्युपाय होतो. हो. तर ते कसं व्हायचं आणि काय करायचं त्याचं? म्हणून स्क्रीनिंग करून विचार करून वाटलं तर कन्सल्टंट नेमा त्यांना जेव्हा तुम्ही एम्प्लॉई घेणार हम्म. आहात तेव्हा. हम्म. हम्म. मला हे नेहमी वाटतं की प्रोफेशनल्स जेव्हा तुम्ही नेमता ना. मी हम्म. खूप बिझनेसेस वरखाली झालेले पाहिलेले आहेत. बरोबर. हम्म. हम्म. प्रोफेशनल्स नेमा. पैसे त्यांना हम्म. जास्त द्या पाहिजे तर. पण हम्म. सगळं जे काय लोड आहे ना त्यांच्या हम्म. कामाचं ते त्यांना करू देत. तुम्ही यू डोंट वर्क फॉर देम. हो, उद्योजकांचं ते पण होतं ना खूप वेळा. अगदी. हम्म. तुम्हीच काम करताय सगळं, मग त्यांना पगार कशाला देताय? बरोबर. आणि ते योग्य आहेत का त्या जॉबसाठी? हे मी खूप पाहिलंय मॅडम. मला खूप तेव्हा हम्म. वाटायचं, पण तेव्हा मी त्या हम्म. पोझिशनला नव्हते. हे सगळं सांगायला, की ह्याला घ्यायचं की नाही बरोबर. किंवा काय म्हणजे हो, असं. हं? योग्य आणि अयोग्य काय? आणि सेल्फ हो, खूप महत्वाचं आहे हम्म. मॅडम हे सगळे हम्म. पॉइंट्स. हम्म. तुमचा बिझनेस शुड बी अ हेल्दी बिझनेस. बरोबर. आणि एक मुद्दा असा होता की हो, जे लोक साधारण सायकोलॉजीच्या बॅकग्राऊंड आहे, काहीतरी काम करतात, वाचतात, त्यांना थोडा हो, माइंडफुलनेस हे माहिती असतं. हो, पण ज्यांचा याच्याशी काही संबंध येत नाही, अ, हो, त्यांच्या व्यवसायात प्रचंड घडलेले असतात आणि या विषयाकडे नाही जागते हो, समहाऊ. हो, तर हो. त्याविषयी माइंडफुलनेसचं एखादं उदाहरण सांगा की जेणेकरून त्यांना कळेल, जे उद्योजक हे ऐकतील त्यांना, की माइंडफुलनेस म्हणजे काय आणि त्याच्यातली एखादं उदाहरण. नेमकं माइंडफुलनेस म्हणजे काय? बेसिकली अवेअरनेस ऑफ द प्रेझेंट मोमेंट. राईट. आत्ता या क्षणाला काय हम्म. होतंय? तुम्ही हम्म. कुठे आहात? हम्म. तुमच्या डोक्यात काय चालू आहे? हम्म. राइट? आणि डोंट क्रिटिसाइज युअरसेल्फ फॉर इट. माहीत हम्म. असतं घोळ केलाय मी, हो. पण बीइंग जेंटल विथ युअर ओन सेल्फ. हम्म. ओके, हम्म. झाली चूक. हम्म. राइट? पण त्याच्या मागचा थोडंसं इंट्रोस्पेक्शन करून, हम्म. आत्मपरीक्षण करून, हम्म. राइट? पण त्याच्यासाठी तुम्ही त्या मोमेंटला, आत्ताच्या मोमेंटला असायला सजग पाहिजे. पाहिजे, असं मी म्हणेन. सजग, सजग बरोबर. पाहिजे. सजग शब्द सजगता. महत्वाचा. सजगता खूप महत्वाची आहे. हम्म. राइट? की मी बरोबर. नेमकं काय करतोय आता? माझ्यावरती आज काय आलंय? हम्म. हे अवेअरनेस इज खूप महत्वाचं. हो, म्हणजे त्या राइट? आणि सजगतेतून, मग अवेअरनेस मधून आपण स्वीकाराकडे जाऊ. एक्झॅक्टली. आणि कसं आहे हम्म. की ओके, झाली चूक आणि स्वतःला माफ करणं. करेक्ट. स्वतःला माफ करणं. माफ ओके, करणं. झाली हम्म. चूक. राइट? हम्म. नेक्स्ट टाइम आय विल बी हम्म. केअरफुल. मी नाही हो. असं करणार. प्रयत्न करीन. हम्म. कारण इम्पल्सिव्हिटी इतकी सोपी नाहीये घालवायला. हो. त्याच्यासाठी प्रॅक्टिस बरोबर. हो मॅडम. हो. येस. माइंडफुलनेस हे डेव्हलप करावं लागतं. हो. कारण ते डेव्हलप नाहीये खूप लोकांमध्ये. तर बरोबर. हो. त्याच्यासाठी कोर्सेस करा, हो. वर्कशॉप्सला जा, हम्म. ध्यान करा, शिकून घ्या. माइंडफुलनेस ही एक कला हो. आहे आणि हो. थेरपी पण. राइट? सो अगदी. दोन्ही हो. पार्ट आहे आणि तुम्ही हो. त्याचं ऍप्लिकेशन्स वेगवेगळ्या तुमच्या रोजच्या पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ सगळीकडे वापरू शकता. हो. मी एक त्यामुळे 2-3 छोटी-छोटीशी माइंडफुलनेसची वर्कशॉप केली होती. तर बरं. त्याच्यामध्ये असिरा चिरमुले म्हणून मार्गदर्शक होत्या. तर हो. त्यांनी आम्हाला सांगितलं, की चहा घेऊन बसा बाजूला वर्कशॉपमध्ये आणि करेक्ट. चहाकडे पहा, कप पहा, हो, चहाचा रंग पहा, त्याचा हो. किती गरम आहे, किती थंड आहे, ते सगळं करेक्ट, जाणून घ्या स्वतःला आणि ती मजा घेत चहा घ्या. नाहीतर अदरवाईज चहा आपण करेक्ट. दिवसातनं 4 वेळा सुद्धा घेतो. पण माइंडफुलनेसली किती वेळा घेतो. एक्झॅक्टली, तर अशा एक्झॅक्टली, छोट्या एक्झॅक्टली. उदाहरणात त्यांनी ते खूप हो, सुंदर हो. शिकवलं होतं, की करेक्ट, अशा तऱ्हेने करेक्ट. की जेवताना बाबा आपण पटकन आवडला, मी आमरस आवडतो म्हणून पटपट खाल्ला. त्याच्याऐवजी ओरडतो रंग आपण. बघा, हळू चव घ्या, ती करेक्ट, जिभेत करेक्ट. मुरवा. की जसं एक्झॅक्टली. ह्याचं आहे तसं
बाकीच्या सुखद दुःखद प्रसंगांचं आणि पण आहे, म्हणजे हो, तो हो, त्या प्रसंगाला लावा, की मॅडम तो बेसिकली मी प्रसंग स्लो कसा बघेन. येस करेक्ट नाही आणि तुम्ही आता जे म्हणलात तर स्लो बिकम स्लो इन लाईफ स्लो डाऊन. स्लो डाऊन स्पीड कमी करा हा बरोबर. बेसिक हा एक खूप आणि श्वास आपला हो बरोबर. श्वासावर लक्ष श्वासावर लक्ष अगदी हं? अगदी अगदी. आपण बसाबस श्वास घेतोय पण हो, थोडं हो. पॉज करा पॉज केल्यावरती ते येणार आहे हो. कुठेतरी आणि ही एक काय म्हणू आपण तपस्या आहे ही एक असं एका दिवसात नाही होणार आहे हा त्यामुळे सरावाचा भाग आहे. सराव सराव करा. कर. तो पण एक पाठ हो पण तुम्ही अगदी, ते अगदी. जाणीवपूर्वक तुम्हाला पाहिजे का करायला हे त्याचे फायदे घ्यायचेत हो. का तर मग हो. तुम्ही या पंथाला या बरोबर हं? बरोबर. तो पण एक पार्ट आहे आणि हे हो. शिकून घ्यावं लागतं मॅडम खूप टेक्निक्स आहेत अगदी बिझनेसचे अगदी. वेगळे टेक्निक्स आहेत हो. आणि त्याच्यात माइंडफुलनेस इन सेल्स असं सगळ्यामध्ये हो ते शिकून घेणे आणि ते अप्लाय करणे खरं हो बरोबर. आणि त्याचे फायदे इतर ठिकाणी पण आपोआप होतात ते, की आपण स्लो डाऊन नक्की होतो, श्वास हो बघतो, स्वतःत हो काय चालली हालचाल ते बघतो, की माझं ब्लड एक्झॅक्टली बॉईल होतंय का, मला हो थरथर आली का, माझे हार्टबीट्स एक्झॅक्टली वाढलेत का, स्वभावाकडे हे हळूहळू हो आपण पाहायला हो लागतो. हो. आणि असं स्वभावाकडे उपस्थित पण पाहायला लागतो. हो स्वभावाकडे पण जातो ना अगदी अगदी तिथे अगदी. पण हा बऱ्याच गोष्टी आहेत आणि मग ते आपण चर्चेत बोललो तसं, की इम्पल्सिव्हनेस जो मग आता अरे मला इम्पल्स डिसिजन काहीतरी मी घेतोय बुवा तर येस थांब जरा येस पॉज टेक अ राईट ब्रेक. राईट हो टेक अ ब्रेक अँड बी अवेअर आणि इन्ट्रोस्पेक्ट आत्मपरीक्षण पटकन खूप महत्वाचं आहे. हो अगदी अगदी. तसे प्रश्न खूप आहेत, म्हणजे डोंट्स आणि नंतर वाटलं डूज. तर मॅडम ह्याच्यात टाका ग्रुपमध्ये टाका पाहिजे तर चॅट वरती हो आता दोन ह्याच्यावर आपण नंतर बोलू, कारण त्याच्यात खूप बोलण्यासारखं आहे. एक म्हणजे बर्नआउटचं काय करायचं, जो की प्रत्येक माणसाला किंवा बिझनेसमॅनला तर जास्त असेल, पण आज समजा गृहिणी म्हणून मला सुद्धा बर्नआउट होतो, की अरे काय यार अनएंडिंग काम तेच तेच करत राहायचंय. की जो ज्याला काही म्हणजे लौकिक अर्थानं व्हॅल्यू आहे, पण लौकिक अर्थानं काही व्हॅल्यू नाहीये असं समजतात ना. हम्म. समजा असं कुठलंही काम किंवा व्यवसायात माझ्या नवऱ्याला त्याला बाबा सारखं पैसे कमवायचं टेन्शन, ते एम्प्लॉईज सांभाळायचं टेन्शन, असे अनेक प्रकारचे लोड आहेत, की कस्टमर मिळवणं, तो टिकवणं, तो धंदा तसाच मग तोच आहे मेंटेन करणं असं. आपण हे सगळे एक एक पॉडकास्टचे विषय म्हणून घेऊयात हो मॅम आणि दुसरं म्हणजे कारण ह्याच्यात मोटिवेशन. खूप आहे बोलायला हाही मोठा भाग आहे, तर आपण हो नक्की ह्याच्यावर एक बोलूया. एक टप्प्याटप्प्याने नाही एक एक दर महिन्याला मी तुम्हाला वेळ देईन कारण हो माझं आता बऱ्याच गोष्टी रोल इन होत आहेत त्यामुळे येस म्हणून मी सरांनी म्हटलं की मी दर महिन्याला एक अशा टाईपचं आपण तुम्ही विषय द्या आणि हो आपण त्याच्यावरती चर्चा करूया नक्की नक्की. म्हणजे मला तर हे दोन विषय तर अगदी खूप वाटतात, बर्नआउटचं काय करायचं आणि मोटिवेशन, की जे की अंतःप्रेरणाच असते, पण ती कुठून आणायची, कशी मिळवायची, ती आणून समजा बोर्डमकडे गेलो जातो, ओके मान्य आहे बोर्डम येणार अधूनमधून, तर त्या बोर्डमचं काय करायचं आणि तिथून उठून मग पुन्हा प्रेरणेकडे जाऊन कामाला कसं लागायचं. रोजचं एक रुटीन सेट रुटीन्स पाहिजेत खरं हो तर जे मी तुम्हाला माझं सांगतेय मी हो जसं म्हणलं तसं की 11-11:30 पर्यंत माझा मी टाइम आहे तो हो मी मी कुणालाही देत नाही राईट मी बरोबर. त्याच्यामध्ये सगळं माझं सेल्फ डेव्हलपमेंट आणि रोज हो अनलेस मी कुठे गावाला गेले किंवा इतर काय माझे उद्योग असले किंवा सकाळ सकाळ काय हो असलं तर पण अदर दॅन दॅट मी रोज स्वतःवरती मनावरती हे कंटिन्युअस आणि लाईफ लॉंग करत राहिलीये हो हे हो काय आजचं हे नाहीये तो नाही हो हो डिसिप्लिनचा जो हो भाग आहे ना तो हा एक स्वतःला डिसिप्लिन. आपण हो प्रॉमिस केलेला आहे ते करायचं बरोबर आणि बरोबर बर्नआउट हा माझा मोठा विषय आहे कारण तो मी अगदी त्याच्यावरती माझं खूपच. हो डेझर्टेशन होतं त्यामुळे मी नर्सिंग मधला बर्नआउट हा माझा विषय होता आणि घरच्या बाबतीतल्या बर्नआउटचं मी तुम्हाला 1-2 उदाहरणं सांगते जी मला जे तुम्ही म्हणलात ना की हं, करावंच लागतं आणि आपण तो हं. आपल्यावर लावलाय बरोबर. म्हणजे कसं अगदी कारण बरोबर. कंटाळा जो येतो नाही आज मला नाही वाटत स्वयंपाक करावा हो राईट सो फ्लेक्सिबिलिटी घरच्यांना सुद्धा किंवा घरच्यांनी पण त्याच्यामध्ये आणली पाहिजे कुठेतरी की हं, चालेल ठीक आहे हं. तू आज रेस्ट घे मी शनिवार रविवार स्वयंपाक करत नाही ठरवून ठेवले अदर्स हं, कॅन डू इट अदर्स कॅन हं, कॉन्ट्रीब्युट इन देअर वे हं. राईट नाही तर ऑर्डर बरोबर. करायचं तुम्हालाही नाही करायचंय ऑर्डर करू दॅट्स इट कारण बस. स्वयंपाक करण्यात सगळं माहितीये मी हो गृहिणी आहे हो अलॉंग विथ ऑल जे काय करायचंय हो मग मी त्याच्यातनं एनर्जी माझे वेळ इन्व्हेस्टमेंट आहे ती. काढले हं, हं. एक्झॅक्टली
मग मी त्याच्यामधनं काय गोष्टी फ्रोझन फूड्स काही किंवा काही करू शकतो आपण. मी मुलीला आता हो. ट्रेनिंग दिलेलं आहे की तू स्वयंपाक हम्म. कर थोडासा, तुला नसेल तर काय रेडी टू ईट काही गोष्टी असतील सगळ्याच. म्हणून दॅट एनर्जी ऑडिट इज व्हेरी इसेन्शियल. येस आज मला येस भरपूर एनर्जी आहे, आय लव्ह, मला आवडतं कुकिंग करायला, तर आज मी हो करीन कुकिंग. आज मी अगदी राईट मनसोक्त चारी छाव सगळा स्वयंपाक करेन. पण नाही, आता मी थकून आले, मला नाही काही करावं वाटत आहे. पण मग सगळं प्लॅनिंग कुठेतरी करणं आणि बरोबर आपल्याकडे घरातल्या आता हे सगळं आपल्या ट्रेडिशनल माइंडसेट्स आहे सगळं त्या घरातल्या बाईनीच कायम कुकिंगची जबाबदारी तिच्यावरच असते. हम्म. तर ते थोडंसं डिस्ट्रीब्युशन, हो डेलिगेशन ऑफ वर्क बरोबर त्या बाबतीत मग तुम्ही बर्नआउट म्हणलं होत तसं नाही मॅडम. तुम्ही म्हणलं तसं प्लॅनिंग प्रायोरिटी आणि डिस्ट्रीब्युशन हे हो, हो. प्रायोरिटाईज आणि करणं आपली फूड कामं आणि एव्हरीवन शुड बी ट्रेन्ड इन कुकिंग. हम्म. सर हम्म. सर करतात का कुकिंग? करतो ना. करता ना? येस येस करतो म्हणजे मी कसं केलेलं आहे, की मी तिला सांगितलं, की तू बेस्ट कशात आहेस त्यात, समजा भाजी करण्यात. तर मी हो, सगळी हमाली करतो मागची पुढची सगळी. आणि तू भाजी करेक्ट, टाकताना मला सांग किती टाकायचं, काय करायचं. करेक्ट, परफेक्ट. असं आम्ही करतोय. आणि काही वेळा मी पण हो, करतो. असं पण काय नाही. तिला ठेवतो करेक्ट. असं काही नाही. हो, आम्ही बाहेर-बिहेर पण खातो बरेच वेळेला. असं काही करेक्ट, फार डोक्याला करेक्ट. ताप करत नाही. हो, अगदी तसं कवटाळून बसत नाही, की एक्झॅक्टली घरीच सर. खायचं वगैरे असं. हां, मग ती फ्लेक्सिबिलिटी महत्वाची आहे. हो, ठेवलेली आहे. पण मला त्यातनं एक गोष्ट खूप जाणवली चांगली, की एनर्जी मॅनेजमेंट हा एक महत्त्वाचा विषय. इट इज नॉट टाईम मॅनेजमेंट. इट इज मोर एनर्जी मॅनेजमेंट. हे येस. छान वाटलं. आणि आपण परत-परत बोलत तर राहूयाच हो. विविध विषयावरती. दर महिन्याला एक विषय आय विल टॉक इन डिटेल जसं मी आता बोलले तसं. खूप छान, खूप छान, खूप छान. आणि याला आपल्याला नक्कीच तुम्हाला पण याचा नक्की फायदा होईल. म्हणजे फायदा म्हणजे हो. उपयोग होईल. फायदा म्हणजे असं समजून घ्या, माझा की हेतू तुम्हाला एकच आहे, की जे ज्ञान माझ्याकडे आहे, जे मी रोजच्या माझ्या लाईफमध्ये वापरतेय, ते इतरांनीही त्याचा जसं त्यांना जमेल तशा हो, अर्थात पद्धतीने त्यांनी अख्ख्या पण अख्ख्या वापरावं. निवडक उद्यमीचा पर्पजच तो आहे. म्हणजे आपण क्रेडिटच त्याच्याकरता केलंय. म्हटलं ना, की 100% करेक्ट. व्हॅल्यू ओरिएंटेडच आपण करतो. हो, हो. तर आज तुम्ही वेळ दिलात. तुम्ही संकटात मी थँक यू फक्त सर. थँक यू, मला मी तुम्ही स्वातीला अपॉर्च्युनिटी तुमचं दिली. मी स्वातीला थोडंसं तुमचे आभार जनरल आभार असं काही नाही. प्लीज सर, कशाला पण आपण आभार म्हणजे आपल्या समारोप तुमच्या. समारोप करायला सांगतो. समारोप करायला हा, सांगतो. हा, ठीक आहे, ठीक आहे. सो औपचारिकपणे नाही पण तरी म्हणलं तर औपचारिकतेने म्हणलं तर अनौपचारिकतेने तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आधी सुद्धा वेळ दिलात ह्याच्या आधी म्हणजे पॉडकास्ट कसं करायचं काय करायचं याबद्दल बोलायला सौमित्राला वेळ दिलात आणि आताही व्यवस्थित वेळ दिलात तुम्ही आणि आपले विषयात विषय निघत गेले म्हणजे आता काय करता येईल आणि आपण भविष्यात सुद्धा कशावर बोलू हो, कशावर हो. बोलणं आवश्यक अगदीच. आहे असे हो. खूप टॉपिक्स आणि तुमचे टेकअवे पण खूप आहेत म्हणजे तुम्ही बोलता बोलता सुद्धा माझे पॉइंट्स मी नुसते पॉइंट्स बरोबर लिहून घेतले तरी ते जवळजवळ 19-20 पॉइंट झालेत नुसते खरं? हो अरे बापरे सर. हो अगदी बर. अगदी मी पटापट शब्द म्हणून तो फक्त फ्लो. लिहून गेले म्हणजे हो, जर्नलिंग कारण सेल्फ माझा टॉक फ्लो. विजन हो. असं आणि मी हे फक्त सगळे खूप मोठाले आहेत. आपण जसं नीड बेस्ड हा आपण करूया. हो म्हणजे ह्याच्या म्हणजे प्रायोरिटी एक तुम्ही कुठली वाक्य द्यायची. बोललात पण त्याच्यातनं इतकं आहे की संकटातून आपण काय शिकतो तर खरंच हे विचार करण्यासारखा भाग आहे आपण प्रत्येक वेळेस संकट हे निगेटिव्हली घेतो पण नाही, नाही. त्याच्यातून मी काय शिकवीन त्याच्यातून मी हो, काय घेईन ओके झालं ते झालं पण मी त्याच्यातून आता एक्झॅक्टली. काय शिकू कसा मार्ग पुढे अवलंबू आता ही वेळ करेक्ट. कशी येणार नाही हा नवीन चूक होणार आहे नक्की पण नवीन चूक होण्यासाठी सुद्धा मी तयार असणं आणि झालेली चूक पुन्हा न करणं आणि तरी एक्झॅक्टली. पुन्हा पण हे प्रेरणा पण हे प्रेरणा सगळं मॅडम माइंड ट्रेनिंग आहे. नाही, नाही. पण हो हे सगळं माइंड ट्रेनिंग आहे. हो हां. अतिशय ते अतिशय हळू-हळू होणार आहे मॅडम. हळूहळू हळू-हळू हो होणार आहे. हो 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 सो आणि तुम्ही करत राहू आपण जे काही जसं येत राहील ना, जी हो वळणं हो येतील, हो हो राईट? त्या पद्धतीने आपण हँडल करू. नक्की नक्की तर तुम्ही खूपच अगदी मौल्यवान बोललात आणि अजूनही खूप आपल्याला थँक यू मॅम. बोलायचं राहिलं सो नक्की, थँक्यू नक्की. सो मच खूप खूप धन्यवाद आणि आपण ग्रुपवरती बोलत काय राहू असेल तर आणि ग्रुपवरती तुम्ही टाकत राहा. हो, हो मला अजून एक जाणवलं असं, की आता आपलं पुढचं कारण न्यूजचं 3-4 गोष्टीवरती फिरते निवडक उद्यमी. एक हो, मार्केटिंग, अर्थकारण आणि मानसिकता. तर करेक्ट. मानसिकताच्या संदर्भातलं मी तुम्हाला मागे बोललोच होतो महिन्याभरापूर्वी. हो, आणि हो. कोऑर्डिनेट करायचं सुद्धा माझ्यामध्ये आता मी स्वातीला तुमच्याबरोबर जास्त सांगेन करायला. कारण तो हो, तिचाही विषय चालेल आहे ना. आणि उद्योजकतेच्या धागा सगळ्या तिने भोगलेल्या आहेत. आ! ज्वाळा सगळ्या तिने भोगलेल्या आहेत ना, त्यामुळे ती जास्त चांगला व्यवस्था करेक्ट, घेणार करेक्ट, थोडक्यात. करेक्ट. पण तो आमच्यामध्ये हं. दोघांमध्ये ॲटिट्यूड निर्माण झालाय. पण असंच राहावं आलं असं लक्षात. नाहीये बरं का. म्हणजे फ्रँकली सांगतो मी.
असंच राहावं असं नाहीये. आपण चांगल्या पद्धतीने केलं तर नक्की चांगला मार्ग नाही निघू नाही शकतो. एक्झॅक्टली प्रिव्हेन्शन इज बेटर सर. 100% आणि 100% कसं आहे की अजून नवीन लोक येणार आहेत, नवीन लोकांना किंवा असलेल्या लोकांना नवीन गोष्टी करायच्या आहेत. ही थॉट प्रोसेस आहे सर एक बेसिक बरोबर असं वाटतंय मला. बरोबर. आणि तर आपण एनिवे बाकीच्यांचे आपण घेत राहू. इनपुट्स घेऊ. हो, घेत नक्की. राहू आपण आणि चांगली आपली सुरुवात झाली आणि थँक सो मच. थँक्यू सर. थँक्यू मॅम. येस, थँक्यू. चलो बाय.